Subscribe now and press the bell icon. Never miss an update. धन्यवाद. मी माननीय अध्यक्षांना धन्यवाद. श्री वीणाताई गवाणकर एक होत्या कारवालोच्या लेखिका, मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचे संजीवनी परिवाराच्या तर्फे मी हार्दिक स्वागत करीत आहे. संजीवनी व्याख्यानमालेचे हे 15वे वर्ष.
पल्ला तसा फार दूरचा आहे याची संजीवनीला जाणीव आहे. सातत्य टिकविण्यासाठी एक मार्ग म्हणजे नवनवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि हा संजीवनीचा प्रयत्न आहे. आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मी आज आपणासमोर उभा आहे. मित्रांनो, आपला समाज सतत काळाच्या पुढे राहावा, आत्मनिर्भर राहावा, ज्ञानोपासक राहावा. आपल्या युवा पिढीने समाजातील सर्व क्षेत्रे धुंडाळावी. तसेच आपली सर्वांची मनीषा आहे. हे सर्व लक्षात घेऊन संजीवनी वेगवेगळे उपक्रम राबवत असते, जसे उदाहरणार्थ शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, पर्यावरण विषय आणि प्रबोधनात्मक. मागील वर्षाच्या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प श्री प्राध्यापक मृदुला बेळे यांनी गुंफले, तर दुसरे पुष्प श्री अरविंद परांजपे यांनी गुंफले. तिसरे पुष्प प्राध्यापक आसावरी बापट यांनी गुंफले. विद्यार्थी हा संजीवनीचा केंद्रबिंदू आहे. मागील वर्षी आपण संजीवनी वक्तृत्व स्पर्धा भाऊसाहेब विद्यामंदिर नाळे येथे घेण्यात आली. यामध्ये 153 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 108 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धक व पालकाचा उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला. आपल्या विद्यार्थ्यांना वक्तृत्व कलेचे मार्गदर्शन व्हावे म्हणून लोकसत्ताचे स्तंभलेखक श्री रोहन टिल्लू हे उपस्थित होते. आपल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचन अभियान आपण सुरू केले आहे. त्या दृष्टीने भुईगाव, बोळिंज, उमराळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमासाठी गावातील शिक्षक, पालक यांचा उत्तम प्रतिसाद आपल्याला लाभत आहे. संजीवनी कट्टा उपक्रमाअंतर्गत आपण जानेवारी महिन्यामध्ये अनटेड फिलिंग पुस्तकाची लेखिका ऋतुजा नाईक, कलर्स वाहिनीवरील रायझिंग स्टार या कार्यक्रमात गायनाची संधी मिळालेले श्री जिग्नेश वजे, वसई विरार शहर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अर्ध मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पार करणारे श्री किशोर वजे, तसेच वसई कला क्रीडा स्पर्धा पारितोषिक मिळवणारे सोहम पाटील बॅडमिंटन, जुईली पाटील गायन आणि निधी नाईक वक्तृत्व स्पर्धा यांचा अनुभव कथन करणारा कार्यक्रम आपण शनी मंदिर इथे या सभागृहात पार पडला. मागील 2 वर्षापासून आपण राबवित असलेल्या स्वच्छता अभियानाअंतर्गत विद्यार्थी व संजीवनी परिवाराने शंकराचार्य मंदिर निर्मळ येथील मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवले. गेली 11 वर्षे सुरू असलेला वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण या कार्यक्रमाअंतर्गत जुलै महिन्यातील पहिला रविवार वृक्षाचा वाढदिवस शंकराचार्य मंदिर परिसरात निर्मळ येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी नवीन वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच श्रावण महिन्यात श्री स्वामी श्रद्धानंद आश्रमामध्ये प्राध्यापक आसावरी बापट यांचा श्रावणमासी कालिदास श्रवणी हा कार्यक्रम झाला. त्यामध्ये मेघदूत, कुमारसंभव आणि याविषयी त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच अर्थसाक्षरता या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्पाचे अर्थतज्ञ श्री चंद्रशेखर टिळक यांनी केले. अर्थसाक्षरता वाढविण्याच्या दृष्टीने शेअर बाजाराचा हा कार्यक्रमाचे आपण आयोजन केले होते. त्यासाठी श्री चंद्रशेखर ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. खास महिलांसाठी कॅन्सर चिकित्सा शिबिर आपण बोळिंज आणि उमराळे या गावात घेण्यात आले. या कामी इंडियन कॅन्सर सोसायटी व निर्भय जनसंस्था यांचे सहकार्य आपल्याला लाभले. आरोग्य तपासणीबाबत जागरूकता वाढावी अशा प्रकारची शिबिरे वेगवेगळ्या गावात घेण्याचा संजीवनीचा मानस आहे. संजीवनी मेडिकल फंडांची गरज असल्याचे समाजात दिसून येत आहे. लग्न, मुंज, निवृत्ती, वाढदिवस, गृहप्रवेश व आपल्या आप्तस्वकीयाच्या स्मृतिप्रित्यर्थ मेडिकल फंडास देणगी देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. या कामी आपला जास्तीत जास्त सक्रिय सहभागाची आपल्याकडून अपेक्षा आहे. आजच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाचे थोडा बदल करण्यात आलेला आहे. आजचे पहिले पुष्प डॉक्टर तात्याराव लहाने हे गुंफणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते या कार्यक्रमास उपस्थित होऊ शकले नाही. त्यामुळे आपली ही अडचण लक्षात घेऊन कर्नल श्री शैलेश रायकर यांनी 6/5/17 ऐवजी आज इथे येण्याचे मान्य केले. त्यामुळे
संजीवनी परिवारातर्फे मी त्यांचे विशेष आभार मानतो. कर्नल रायकरांबद्दल काय बोलणार. कर्नल रायकर यांचे बालपण अंधेरी पार्ले येथे गेले. त्यांचे शिक्षण परांजपे विद्यालय व पार्ले कॉलेजमधून झाले. खो खो, बास्केटबॉल बास्केटबॉल यामध्ये त्यांनी कॉलेजचे प्रतिनिधित्व केले. ते BSc स्टॅटिस्टिक पूर्ण केल्यानंतर कंबाईंड डिफेन्स एक्झाममध्ये पहिल्या प्रयत्नात त्यांनी यश संपादन केले. इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडूनमध्ये ते दाखल झाले. सन 1987 पासून ते प्रसिद्ध अशा महार रेजिमेंटमध्ये कार्यान्वित झाले. पायदळातील 9 वर्षाच्या सेवेनंतर त्यांनी लष्करी गुप्तचर विभागात काम करण्याचा निर्णय घेतला. आपल्या दीर्घ सेवेत त्यांनी सर्व राज्यात काम पाहिले. विशेष करून उत्तर पूर्व राज्यात मणिपूर, नागालँड यामध्ये लष्करी गुप्तचर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सन 2008 निवृत्त घेतल्यानंतर भोसले मिलिटरी स्कूलमध्ये लष्करी प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते पिरामल ग्रुपमध्ये प्रशासकीय म्हणून काम पाहत आहे. असे हे कर्नल रायकर आपल्याला वक्ते म्हणून लाभले. याबद्दल मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल श्री दामोदर देशमुख यांचेसुद्धा मी आभार मानतो. तसेच संजीवनीच्या निमंत्रणास मान देऊन आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दलसुद्धा मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण जाता जाता एक विशेष सूचना. आपण सर्व जाणता आहातच की 6 मे रोजी डॉक्टर तात्यालाल लहाने हे सृष्टी व जीवनदृष्टी या विषयावर बोलणार आहेत. तर 7 मे रोजी श्रीमती मृदुला बर्वे हे स्टार्टअप एक मानसिकता या विषयावर बोलणार आहेत. तरीही या दोन्ही कार्यक्रमाचे आपणास पुनश्च हार्दिक निमंत्रण. धन्यवाद. ऐकण्यास उत्सुक आहोत. मी मान्यवर सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत. सर्वात प्रथम मला काही लोकांचे आभार मानायचे आहेत. सगळ्यात प्रथम म्हणजे किशोर वझे जे माझ्याबरोबर मुंबईपासून इथपर्यंत आले. त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे इंडियन ऑइलमध्ये माझा एक मित्र काम करतो, सुहास वैद्य. तर जनरली क्लासमेट्स एकमेकांविषयी चांगलं बोलत नाहीत. माहिती आहे तू किती शहाणा असते, पण त्यांनी मला वाटतं काहीतरी चांगलं बोललं असावं म्हणून मग किशोर वझेने सांगितलं तुम्ही आमच्या संजीवनी परिवारात याल का भाषण द्यायला. तर त्यांच्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे. त्यामुळे सर्वात प्रथम किशोर वझेंचा आभार. आणि संजीवनी व्याख्यानमालेचे संचालक, संयोजक आणि सूत्रधार ज्या इकडे बसलेत त्या सगळ्यांचे आभार. मला मध्ये जसा डाऊट आला जेव्हा किशोर वझे आणि आमचे पाटील साहेब त्यांनी जेव्हा मला मेल पाठवली तर कदाचित मला त्यांनी घाबरवण्यासाठी म्हणून 2003 पासून जे आधीचे वक्ते येऊन गेले त्यांची एक मोठी यादी पाठवली. आणि ती नावं बघितल्यानंतर माझ्या मनात जरा शंका आली की हे माझ्याकडनं काय करून घेणार आहे. अविनाश धर्माधिकारी येऊन गेले, जस्टिस म्हणजे न्यायमूर्ती धर्माधिकारी येऊन गेले, डॉक्टर स्नेहलता देशमुख येऊन गेल्या, कुमार केतकर ॲट वन एंड ऑफ द स्पेक्ट्रम अँड सुनील देवधर ऑन द अदर एंड ऑफ स्पेक्ट्रम तेही येऊन गेले. सुनील देवधर हा माझा शाळेतला वर्गमित्र आहे. अर्थात तो वेगळ्या रस्त्याने गेला, मी वेगळ्या रस्त्याने गेलो. संजय योग, रोहित सॅननसारखे डॉक्टर येऊन गेले. कमांडर दिलीप दोंद्यांसारखे माझे सर्व्हिसेसमधले सिनियर येऊन गेले आणि त्यांचं तर काम किती मोठं आहे. पृथ्वी प्रदक्षिणा एकट्याने घालणं या गोष्टी आम्ही फक्त महाभारत आणि रामायण आणि अशातच ऐकलेल्या, त्यांनी प्रत्यक्ष केलं. गिरीश कुबेर, सदानंद मोरे, राजन खान आणि डॉक्टर नवलगुणकर. आता असे वक्ते आल्यानंतर आणि ज्यांची तुम्हाला सवय आहे त्याच्यानंतर मी काय बोलणार हा माझ्या मनात एक थोडा किंतूच होता. पण तुम्ही सांभाळून घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि सुरुवात करतो. सर्जिकल स्ट्राईक, कुठलीही गोष्ट आपल्याला माहिती करून घ्यायची असेल, चौकशी करा. आपण अरे ह्याची चौकशी करा. पोलीसमध्ये म्हणतात काहीच लीड नाही आहे, एखादा गुन्हा झाला ह्याची चौकशी करा. किंवा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार काही समजा काही समजत नसलं किंवा डिले करायचं असेल की ह्याची चौकशी करा. तर सर्जिकल स्ट्राईकची पण सुद्धा आपण चौकशी करू. चौकशी हा शब्द मराठीत कसा आला संस्कृतमधून की चारी बाजूनी कसाला लावून पाहणे म्हणजे चौकशी. संस्कृत श्लोक आहे, किमिदम कथामिदम जातम कोवा कर्तास्य विद्यते उपादानम किमस्थिती विचार सोयमीदृश. म्हणजे हे काय आहे, हे कसं झालं,
हे कुणी केलं आणि हे करण्यासाठी सामग्री किंवा उपकरणं काय काय वापरली जातात, याची 4 बाजूनी जर आपण हे प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं आली तर त्याची चौकशी पूर्ण झाली. इंग्लिशमध्ये ह्याचंच व्हर्जन रुडयार्ड किपलिंग माहिती आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. रुडयार्ड किपलिंगचा जन्म मुंबईतला आहे, जे स्कूलमधला. जंगल बुकचा फेमस ऑथर. त्यांनी सांगितलेलं, आय कीप 6 अर्नेस्ट फ्रेंड्स अँड दे टॉट मी ऑल आय न्यू. जे आज तुम्ही शाळेमध्ये 6 WH क्वेश्चन्स म्हणून ओळखता, व्हॉट, व्हाय, व्हेन, हाऊ, व्हेअर अँड हू. मला वारंवार माझी गवणकर ताईंकडे लक्ष जातं, कारण मी कॉलेजमध्ये असताना त्यांची पुस्तकं वाचलेली. त्यामुळे मी बोलताना जर काही चुकलो तर त्या एखाद वेळी मला परत उभ्या राहून काहीतरी ओरडतील वगैरे अशी मला भीती वाटते. आणि सेम तसंच तोलामोलाचे देशमुख सर बाजूला बसले. असो, तर ह्या 6 प्रश्नांपैकी व्हॉट, वी ऑल नो सर्जिकल स्ट्राईक. व्हॉट, व्हेन, वी ऑल नो सप्टेंबर 2016. व्हेअर, केल, हॉट स्प्रिंग, पशवारी. ही नावं तुम्हाला ऐकायला नसतील आली किंवा तुम्ही नकाशावर शोधायला गेलात तर मिळणारी नाही. ती कुठे आहेत, जागा कुठे आहेत, ते भाषणाच्या ओघात पुढे येईलच. हू, इंडियन आर्मी, वी ऑल नो. तर त्यामुळे 4 पैकी 2 प्रश्न, या 6 पैकी 4 प्रश्न काय मला उत्तर द्यायची गरज नाही. ही 4 उत्तर आहेत की इंडियन आर्मीने केलं, सप्टेंबर 2016 केलं, सर्जिकल स्ट्राईक केला आणि या जागी केला. उरले 2 प्रश्न, व्हाय अँड हाऊ. हाऊ म्हणजे उपादानम किंमतस्थिती विचार, कशा साध्याने. तर हा आर्मीच्या अखत्यारीतला विषय. कसं करायचं हा आर्मीच्या अखत्यारीतला विषय. अँड व्हाय, का केलं, हा सरकारच्या अखत्यारीतला विषय. त्यामुळे माझं भाषण हे ब्रॉडली 2 हिस्सात असणार आहे. पहिला हिस्सा असणार आहे हाऊ, कसं केलं, आणि दुसरा हिस्सा असणार आहे व्हाय, का केलं. जरी या भाषणाचं नाव तथ्य किंवा मिथ्य असलं तरी तथ्य तर त्याच्यात नक्कीच आहे, कारण आय होप तुम्ही दिल्लीकरांसारखे प्रश्न विचारणार नाही, फोटो दाखवा, नाही तर तथ्यच नाही. तर तथ्य आहे, कारण ह्यात गेलेल्या कमीत कमी 2 ऑफिसर्सना मी पर्सनली ओळखतो. मिथ्य किंवा मिथकं ही तयार होतात. रामायणाला आपण इतिहास म्हणू का मिथक म्हणू, कोणतरी असा एक मोठा माणूस जो अतिशय कॅरेक्टरनी स्ट्रॉंग होता, मोठ्या घरचा होता, त्यांनी एवढं हजारो किलोमीटर अंतर दूर पार केलं. त्या काळात जेव्हा प्रॉबेबली ट्रान्सपोर्टेशनची साधनं एवढी नव्हती वाहतुकीची, आणि एका मोठ्या एस्टॅब्लिश्ड प्रस्थापित झालेल्या राज्याचा पराभव केला. ही गोष्ट असेल, इतिहास असेल, आणि त्याचं मग मिथक नंतरच्या कवींनी आणि कसं केलं असेल. तर मिथकं तशी तयार होतात. राजस्थानात जसं पृथ्वीराज रासो कविता आहे, पृथ्वीराज होता, त्यांनी लढाई लढली, फारच छान लढली, आणि त्याच्यावर मग मिथकं तयार झाली. जगातली सगळ्या समाजातली, सगळ्या देशातली मिथकं ही योद्ध्यांच्या 4 बाजूला जास्ती आहेत आणि विद्वानांच्या बाजूला जरा कमी आहेत. योगायोग आहे किंवा काय आहे. आणि प्रॉबेबली मी जेव्हा कॉलेजमधनं आर्मीत गेलो तेव्हा आमच्या डोळ्यासमोर तेच होतं की युनिफॉर्म फॉर ग्लॅमरस दिसतो. आणि जुन्या संगीत नाटकात ते धैर्यधर आणि लक्ष्मीधर, तर धैर्यधर नेहमी रुबाबदार असतो आणि त्याच्या प्रेमात नेहमी हिरोईन पडते. तर त्यामुळे इफ यू वेअर अ ग्लॅमरस युनिफॉर्म अँड डू समथिंग ग्लॅमरस जॉब, तर तुम्हालाही छान बायको मिळेल, समाजात स्थान तर आहेच, पुढचं पुढे बघण्यात येईल. आणि त्या वेळात तुम्हाला हे माहिती नसतं की तिथे जाऊन तुम्ही मरूही शकाल, म्हणजे माहिती असतं पण आपण ते उडवून लावतो. त्यामुळे मिथकं सगळी आर्मीच्या ॲक्शन नंतर ती तयार होतात, पण ती मिथकं असतात, ते मिथ्या नसतं. रेकॉर्डेड हिस्ट्री, मग ती मौखिक असून दे, लिखित असून दे, दुर्दैवाने आपल्याकडे लष्करी इतिहास हा फार रेकॉर्ड केला गेलेला नाही आहे. सम्राट अशोकाने कलिंगामध्ये मोठी स्वारी केली आणि 3 लाख लोक मारल्यानंतर त्याचं मतपरिवर्तन झालं आणि त्यांनी बुद्ध धर्म अंगीकारला, हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे कुठेही लिहिलेलं नाही आहे की त्या सम्राट अशोकाने इसवी सनापूर्वी 3.5 लाख लोक मारण्यासारखी मोठी लढाई कशी लढली. तेव्हा भारताची लोकसंख्या किती असेल, किंवा त्यांनी ज्या प्रांतात लढाई केली, म्हणजे मध्य प्रदेश आणि ओरिसाच्या रणांगणावर,
त्याची लोकसंख्या किती असेल, आणि त्यात त्यांनी 3.5 लाख लोक मारले. कारण अशोकाचं दुसरं नाव चंड अशोक हे पण होतं, म्हणजे तो अतिशय क्रूर राजा होता. तर त्यांनी हे सगळं कसं केलं, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे कुठेही लिहिलेलं नाही आहे. जे काही आज आपण रेकॉर्डेड हिस्ट्री बघतो ही ग्रीकांपासून सुरू आलेली. तुमच्यापैकी जी तरुण मुलांनी इंग्लिश पिक्चर बघितलेला असेल 300, तो असा ॲनिमेटेड कम एकदम त्याच्यात खूप भयंकर क्रौर्य दाखवलं आहे. दॅट इज अ फेमस बॅटल ऑफ थर्मोपायले. त्यामुळे आधी स्पार्टन्स होते, मग ग्रीक्स होते, मग रोमन्स होते, आणि त्यांच्याकडचं रेकॉर्डेड हिस्ट्री अजूनसुद्धा आहे. त्यांच्या विचारवंतांनी लिहिलेलं रफमध्ये. आणि नंतर जेव्हा मध्ययुगीन युरोपमध्ये वैचारिक क्रांती झाली, त्यांनी परत परत त्याच्यावर रिसर्च केला. आपल्याकडे भारतात काही नाही आहे. त्यामुळे आजसुद्धा जर तुम्ही भारतीय लष्करी सेवेत, मग आर्मी, मी जेव्हा आर्मी हा शब्द वापरेन तेव्हा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिघांसाठी लागू असलेला हा शब्द आहे. कोणी फक्त असंच म्हणून तुम्ही आर्मीविषयी काय बोलताय, आर्मी नेव्ही एअरफोर्सविषयी काय बोलत नाही, हे सगळ्यांसाठी आहे. आपली जी ट्रेनिंग पॅम्फलेट्स आहेत आज, म्हणजे त्याला आपण म्हणू क्रमिक पुस्तकं आर्मीची, ती आपण सगळी इंग्रजांकडनं इनहेरिट केली. कारण इंग्रज आपल्यावर 150 वर्ष राज्य करत होते, आणि इंग्रज माणूस फार बाका की तो प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायचा. तो हरला तरी लिहून ठेवायचा की का हरला, तो जिंकला तरी लिहून ठेवायचा का जिंकला. त्याच्या आधी तो खूप तयारी करायचा की हा जर ताकदवान शत्रू आहे तर ह्याला हरवण्यासाठी मला काय लागणार आहे, किंवा वीक शत्रू असेल तर ह्याला न लढता जिंकता येईल का. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली आपल्याकडे ही सगळी हिस्ट्री ही स्पार्टा, ग्रीक, रोमन, नंतर 3व्या शतकात रोमन सम्राट जेव्हा ख्रिश्चन झाला, मग ख्रिश्चन, नंतर बरीचशी हिस्ट्री ही आपण जरी दाबून टाकायचा प्रयत्न केला तरी मुस्लिम आक्रमणं, कारण मुस्लिम चांगले की वाईट, हिंदू चांगले की वाईट ह्या वादात न पडता ते योद्धे होते. एवढ्या लांबून ते आले आणि लढाई जिंकले, म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी खास होतं. तर तो इतिहास, नंतर इंग्रजांचा इतिहास. आणि सुदैवाने मी म्हणेन इंग्रजांच्या काळातच जगाने 2 महायुद्ध अनुभवली ज्याच्यात भारतीयांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्याची हिस्ट्री लिहिलेली आहे. आणि अशा हिस्ट्रीतनं येऊन त्यामुळे आमच्याकडे जी ट्रेनिंग पॅम्फलेट्स आहेत ती ट्रेनिंग पॅम्फलेट्स ही अशी पिढ्यानपिढ्या पुढे चालत आलेली आहेत. मध्ये एक शिवाजीसारखा एक भयंकर मोठा तारा होऊन गेला आपल्या समाजात. शिवाजी कुठल्या मिलिटरी अकॅडमीत गेलेले कुणालाच माहिती नाही. पण आज जेव्हा आम्ही मिलिटरी पॅम्फलेट्स वाचतो आणि त्यातली जेव्हा प्रिन्सिपल्स ऑफ वॉर, प्रिन्सिपल ऑफ डिफेन्स जेव्हा आम्ही बघतो, आणि ती जेव्हा आम्ही टॅब्युलेट ते टेबल जेव्हा ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला आश्चर्याने असं जाणवतं की शिवाजी महाराजांनी आमच्या आत्ताच्या आर्मी हेडक्वार्टरच्या ऑप्सरूममध्ये बसून ऑपरेशन्स प्लॅन केलेली की काय, ती एवढी अचूक होती. मग त्यांना कुणी शिकवलं. म्हणजे कुठे ना कुठे हे ज्ञान होतं, फक्त ते रेकॉर्डेड स्वरूपात, लिखित स्वरूपात नाही आहे. कारण शिवाजीला कुणीतरी लहानपणी शिकवलंच असणार, किंवा हळदी घाटीत त्या छोट्याशा आम्ही ज्याला आर्मीच्या भाषेत डिफाईल म्हणतो, त्या डिफाईलमध्ये मोगल सैन्याला अंगावर घ्यायचं हे राणा प्रतापनी कसं ठरवलं. तर काहीतरी ट्रेनिंग असेल. कारण खाली जेव्हा हम्पी म्हणजे विजयनगर साम्राज्य आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यात रेकॉर्डेड आहे की राजाचं दिवसाचं टाइम टेबल कसं असायचं. तो सकाळी उठायचा, तालमीत जायचा, मग सैनिकांबरोबर तलवारीचे हात करून मग आंघोळ करून मग दरबारात बसायचं. सो देयर वॉज अ ट्रेनिंग. पण ते रेकॉर्डेड नाही आहे. आपल्याकडे आत्ता जे आहे ते सगळं असं युरोपमधनं आलेलं आहे, पण आपल्याकडचं काहीतरी असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लढाई इज नॉट अ रॉकेट सायन्स. आदिमानव असल्यापासून आपण लढाई लढतोय. तेव्हा दगडांनी आणि आधी पहिल्यांदा लाकडांनी लढायचो, मग कळलं की दगड फेकून मारता येतो. फर्स्ट मिसाईल इन द वर्ल्ड. आणि आता ते इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जी 2500 किलोमीटरवर प्रिसिजन फायर करू शकतात. सो दो इट इज अ रॉकेट बट इट इज नॉट रॉकेट सायन्स. किलिंग इज अ मानवाच्या मनातली अत्यंत मूलभूत भावना आहे की मला जर जगायचं असेल तर समोरच्याला मला मारायचं आहे. लढाईतलं सांगतोय, नागरी जीवनात नव्हे. ह्या सगळ्याचा एक निचोड एका माणसाने फार प्रसिद्ध केला. त्या माणसाचं नाव कार्ल व्हॉन क्लॉटस्विट्झ. तुमच्यापैकी जी लोक इतिहास वाचतात किंवा इतिहासाचे अभ्यासक आहेत, मिलिटरीविषयी ज्यांना आत्मीयता आहे, ह्या माणसाचं नाव म्हणजे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम जसं आपण म्हणतो तसे हा क्लॉटस्विट्झ हा माणूस जर्मन ऑफिसर होता. नेपोलियनच्या काळात जर्मनांच्या बाजूने लढायचा
नेपोलियननी ह्या सगळ्यांना साध्या मराठी भाषेत सांगायचं होतं हा यादम मार दिलेला. पण तरी हा नेपोलियनचाही भक्त होता आणि नंतर तो जर्मन अकॅडमीचा कमांडंट होता. हे म्हणजे मी 1830-25च्या काळातलं. तर त्याने एक पुस्तक लिहिलेलं ऑन क्रीक, फॉन क्रीक जर्मनमध्ये, ज्याचं इंग्लिश भाषांतर आहे ऑन वॉर. त्याचं मला वाटतं डी व्ही गोखलेंनी भाषांतर केलं आहे, युद्धमीमांसा म्हणून. सो त्यांनी हे सगळं लिहिलं आणि त्यांनी सगळं आणलं आणि त्यांनी त्याच्यात एक महत्त्वाचं प्रिन्सिपल लिहिलं आहे, दॅट वॉर डज नॉट हॅव एनी पर्पज इन इट सेल्फ. वॉर इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ पॉलिटिक्स. हे मी वाक्य का सांगतोय? युद्धाला स्वतःचा हेतू नसतो, युद्धाचा हेतू नेहमी राजकीय असतो. कारण मी त्याच्या दुसऱ्या भागात जेव्हा भाषणाच्या येईल तेव्हा हे सांगेन. सेकंडली, मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह कॅनॉट बी इंडिपेंडंट, इट हॅज टू बी इन सपोर्टिव्ह ऑफ पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे लष्करी उद्दिष्ट आणि राजकीय उद्दिष्ट हे हातात हात घालून चालतं, हे वेगळं आणि ते वेगळं कधी असू शकत नाही. आणि तिसरं महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीवाले सायन्सचे स्टुडंट इकडे असतील, प्लीज रेज युअर हँड्स. तुम्हाला सगळ्यांना एक फेमस वाक्य असतं केमिस्ट्री फिजिक्समध्ये की ऑल फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट, P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V. तर तसंच त्यांनी लिहिलं की बाकीचे सगळे फॅक्टर्स जर आपण तुल्यबळ म्हणजे दोन्ही सैन्य तुल्यबळ घेतली, जमीन, सैन्य, हत्यारं, सायन्स, टेक्नॉलॉजी, तर ती बाजू जिंकते ज्यांचं नेतृत्व आणि मनोधैर्य मोठं असतं. सो हे त्यांनी केलेलं हे अजूनही होतं. मी ही सगळी बॅकग्राऊंड तुम्हाला का सांगतोय? त्याच्यात त्यांनी भरपूर तत्त्वज्ञानी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे आणि स्ट्रॅटेजी, टॅक्टिक्स, मग व्हॉट इज आर्ट ऑफ वॉर, सायन्स ऑफ वॉर. कट्यार काळचं दुसरी पिक्चर किती जणांनी बघितलं? हां, गुड, भरपूर जणांनी बघितलं. त्याच्यात एक डिस्कशन आहे कला की शास्त्र. तेच डिस्कशन आर्मीमध्येही आहे की तुमच्यापैकी सगळ्यांना जर मी उद्या ठरवलं की रायफल शिकवायची, तुम्ही 10 दिवसात रायफल शिकू शकाल. मी तुम्हाला हेलिकॉप्टर चालवायचं शिकवलं, तुम्ही 15 दिवसात तुमच्यापैकी कोणी माणूस हेलिकॉप्टर चालवू शकतो. ते इतकं सोपं आहे. हे झालं शास्त्र. कला म्हणजे त्या जनरलला कळलं पाहिजे की हे सगळं सगळ्यांकडे आहे, ऐन वेळेला काय करायचं ही कला आहे. हर्षा भोगले, सायन्स ऑफ क्रिकेट. सचिन तेंडुलकर, आर्ट ऑफ क्रिकेट. सो दॅट इज सायन्स आणि आर्टमधला फरक. आणि अर्थातच जो तिकडे सक्सेसफुल होऊ इच्छितो त्याला ते आतनं आलं पाहिजे, त्याच्याकडे स्वतःकडे काहीतरी असलं पाहिजे, दॅट इज कला. ही सगळी पार्श्वभूमी सांगायचं उद्दिष्ट म्हणजे कुठल्याही देशाच्या लष्करी पाठ्यपुस्तकात सर्जिकल स्ट्राईक हा शब्द नाही आहे. सगळ्या देशांच्या सगळ्या लष्करांच्या पाठ्यपुस्तकात 4च ऑपरेशन्स आहेत. अटॅक म्हणजे हल्ला, डिफेन्स म्हणजे बचाव, विड्रॉवल म्हणजे माघार आणि ॲडव्हान्स टू कॉन्टॅक्ट म्हणजे शत्रूकडे कूच करणे, मुव्हिंग फॉरवर्ड. फक्त भारतातच नव्हे तर जगभरच्या सगळ्या लष्करांमध्ये ही 4च ऑपरेशन्स आहेत. मग सर्जिकल स्ट्राईक तेव्हा किती गाजावाजा झालेला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज सर्जरी. की माझ्या जर मेंदूचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर मला भूल देतात. ज्या भागाला इन्फेक्शन झालं किंवा रोग झाले तेवढाच भाग ट्रीट करतात आणि बाकीच्या माझ्या शरीराला किंवा मेंदूला काही होत नाही. नो, दॅट इज सर्जिकल. सो दॅट वर्ड इज व्हेरी क्लोज टू मेडिसिन डॉक्टरांसाठी. म्हणजे ह्याचा भर हा अचूकतेवर आहे. व्हाय इट इज कॉल्ड सर्जिकल? कारण तो अचूक आहे. अँड स्ट्राईक, मुंबईत आपल्याला स्ट्राईक म्हटल्यावर जुने जे आहेत सिनियर्स बसलेत माझ्यासमोर त्यांना सगळ्यांना माहिती की दत्ता सामंत आणि जॉर्ज फर्नांडिस ही स्ट्राईक संप. तर हा स्ट्राईक तो स्ट्राईक नाही आहे. हा स्ट्राईक म्हणजे बॉक्सिंगमध्ये तुम्ही जे लोक बॉक्सिंग करत असतील किंवा कराटे वगैरे, वी स्ट्राईक थ्रू द गार्ड, वी गो गिव्ह अ अपरकट, दॅट इज अ स्ट्राईक. मारणे, स्ट्रायकिंग द बॉल, स्ट्रायकिंग द पर्सन. सो सर्जिकल स्ट्राईक म्हणजे अचूक केलेला घाव. मग आता ह्या अटॅक, डिफेन्स आणि ह्याच्यामध्ये हा येतो कुठे? जेव्हा तुम्ही हल्ला करता, कन्व्हेन्शनल लढाई जेव्हा होते, म्हणजे जशी 71ची भारत पाकिस्तान लढाई झाली किंवा दुसरं महायुद्ध झालं किंवा आणखीन जगभर इराकचं 91मध्ये लढाई झाली, 2001मध्ये लढाई झाली, ह्या सगळ्या लढाया ह्या बल्कनी होतात. बल्क म्हणजे ह्यूज, मोठी आर्मी, संख्याबळ, यंत्र, तंत्र, दारुगोळा, विमानं, रणगाडे, बोटी,
इकडची आर्मी ते एम्प्लॉय करते, तिकडची आर्मी ते एम्प्लॉय करते आणि त्यातल्या जनरल्सच्या डोक्यांनी त्यांच्या प्लॅननी लढाई चालते आणि कुठली तरी एक बाजू विजयी होते, एक बाजू पराभूत होते. तर हे बल्कनी करायची गोष्ट आहे आणि म्हणून सगळ्या देश एवढी मोठी आर्मी का मेंटेन करतात. आर्मी मेंटेन करणे अत्यंत खर्चिक काम आहे, तरी करतात का? कारण कधी ना कधी आपल्याला जर कन्व्हेन्शनल वॉर लढावी लागली तर आर्मी एका वर्षात किंवा 2 वर्षात तयार करता येत नाही. ते काम वर्षानुवर्ष असतं. छोटं उदाहरण, तुमच्यापैकी ज्यांनी जुने इंटरव्ह्यू बघितले असतील, जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ठरवलं की हा पाकिस्तान फार डोक्याला त्रास देतोय, त्याला ठोकूया आता, म्हणून त्यांनी सगळ्या कॅबिनेटची मीटिंग घेतली आणि त्याच्यात तेव्हाचे आर्मी चीफ जनरल माणेकशांना बोलावलं आणि जनरल माणेकशा फ्लॅटली रिफ्यूज्ड. तो म्हणाला आपण आत्ता लढाई करू शकत नाही. म्हणजे हे असं पंतप्रधानाला सांगणं म्हणजे त्याला घरी जाणं इतकं सोपं ते. बट इंदिरा गांधींची विचारांची झेप पण तेवढीच होती आणि माणेकशांची पण तेवढीच होती. ते म्हणले ओके सॅम, हाऊ मच टाईम डू रिक्वायर. हिज नेम वॉज सॅम माणेकशा. आणि हे बाईंनी सगळ्या लोकांना बाहेर केबिनमधनं बाहेर घालवल्यानंतर विचारलं, कारण त्यांच्या केबिनमध्ये तेव्हा डिफेन्स मिनिस्टर जगजीवन राम होते. तो सॅमनी सांगितलं मॅडम आय विल रिक्वायर 1 year. मला 1 वर्ष पाहिजे लढाईची तयारी करायला. ओके डन, स्टार्ट. आणि त्या 1 वर्षात जेव्हा माणेकशा आर्मीचं ट्रेनिंग तयारी करत होत्या तेव्हा मॅडम इंदिरा गांधी जगभर भेटी देत होत्या आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे विचार भारताच्या दिशेने वळवत होत्या. लढाई किती लेव्हलला चालते. दुसरं उदाहरण, 1991 मध्ये जेव्हा पहिलं गल्फ वॉर झालं तेव्हा अमेरिकेसारखं सुपर पॉवर देश 6 महिने स्वतःचं लॉजिस्टिक सौदी अरेबियात डंप करत होते. 6 महिने. आणि ती लढाई जेमतेम 45-60 दिवस चालली. दॅट इज अ स्केल. सो हे नेहमी बल्कमध्ये चालतं. पण जेव्हा आपल्याला अचानक एखादं उद्दिष्ट साध्य करायचं असतं, कमीत कमी वेळेत, कमीत कमी रिसोर्सनी, कमीत कमी संसाधनांच्या साह्याने आपल्याला एखादं उद्दिष्ट साध्य करायचं असतं, तेव्हा हा सर्जिकल स्ट्राईक, ज्याला आपण म्हणू रेड किंवा मराठीत ज्याला म्हणतात घात लावणे, क्लासिक केस जी सगळ्यांनी इतिहासाच्या पुस्तकात वाचली आहे ती म्हणजे कोंढाणा. गड आला पण सिंह गेला. कारण बल्कनी तो गड घेणं शक्य नव्हतं. त्याला वेढा घालून 6 महिने वेढा लढवणं शक्य नव्हतं. म्हणून शिवाजी महाराजांनी तेव्हाचा तो कमांडो युनिटचा सीओ असेल तानाजी मालुसरे, भाई कर सकता है, आणि उसने बोला हाँ साहब कर सकते. द सेम थिंग हॅपन्स नाव. रेड म्हणजे हा अटॅकचाच, हल्ल्याचाच एक भाग आहे. सर्जिकल स्ट्राईक, देर इज नथिंग नोन एज सर्जिकल स्ट्राईक इन मिलिटरी पार्लन्स. इट इज अटॅक, बट इट्स अ स्विफ्ट and fast attack with minimum time, minimum resources. So that is. मग एवढा हल्ला गुल्ला का झाला? ह्याच्या आधी काही झालंच नाही का? एक कोंढाण्याला तानाजी आणि आता 2016 मध्ये भारतीय सेना. नो 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 नो, ह्याचा भरपूर वेळेला झालेला आहे. 1976 मध्ये एअर फ्रान्सचं एक विमान पॅलेस्टिनियन टेररिस्टनी पळवून नेलं आणि युगांडा देशात एंटेबे या विमानतळावर उतरवलं. तेव्हा डिसिजन घेण्यात आला ते विमान सोडवायचं. आता ते मध्ये समुद्र आहे, इस्रायल या बाजूला, युगांडा त्या बाजूला, जवळपास 4000 किलोमीटर अंतर. आणि इस्रायलने ठरवलं की आपण ह्यांना सोडायचं नाही, कारण त्या पॅलेस्टिनियन टेररिस्टनी त्यातले जे फ्रान्सचे नागरिक होते त्यांना जाऊन दिलं आणि जे इस्रायलचे नागरिक होते त्यांना थांबवून ठेवलं. इस्रायलने विमानातनं ट्रुप्स पाठवले. तिथे एक सुपर्ब रेस्क्यू ऑपरेशन झालं आणि त्या लोकांना आपण सोडून घेऊन, म्हणजे इस्रायली आर्मी सोडून घेऊन आली. सक्सेसफुल. त्या आर्मी युनिटचा फक्त सीओ मारला गेला त्या ऑपरेशनमध्ये. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे ते सीओचं नाव काय? व्हेरी इंटरेस्टिंग नेम. इस्रायलच्या त्या सीओचं नाव होतं लेफ्टनंट कर्नल योनाथन. डोक्यात काही घंटी वाजते? डज इट रिंग सम बेल? इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत नेतन्याहू, त्यांचा हा मोठा भाऊ. मी हे मुद्दा म्हणून का सांगतोय, भारतातल्या राजकारण्यांपैकी किती जणांचे भाऊ, मुलं, वडील आर्मीत आहेत? इस्रायलचे सगळे पंतप्रधान हे आर्मीमध्ये सर्व केलेले, फायटिंग युनिटमध्ये सर्व केलेले ऑफिसर्स आहेत. आणि त्यामुळे 6 बाजूला
शत्रू असलेले नेबर्स, अरब शेजाऱ्यांना तो बसलेला आहे. सो दिस इज वन रेड. अनदर रेड इस्रायलनीच केलेली. फक्त आर्मी करते का? नाही, एअरफोर्स पण करते, नेव्ही पण करते. इराकनी फ्रान्समधनं ॲटॉमिक रिॲक्टर घेतला आणि ॲटॉमिक रिॲक्टर बांधायला सुरुवात केली. त्यांनी इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाला काही उत्तर दिलं नाही. त्यांनी उडून लावा म्हणून ह्यांची F-16 विमानं गेली आणि ओसिरिक म्हणून इराकमधली जागा एका एअर स्ट्राईकमध्ये ती पूर्ण कन्स्ट्रक्शन तहस केलं आणि परत आले. त्यामुळे इराक जवळपास 20 वर्ष मागे गेलं. आणि 91 साली जे अमेरिकेला युद्ध लढावं लागलं, अमेरिका 91 साली इराकशी युद्ध लढू शकली कारण 81 मध्ये इस्रायलनी हे काम केलेलं. जर ते केलं नसतं तर इराकमध्ये 91 मध्ये त्यांच्याकडे अण्वस्त्र असतं. दॅट इज अनदर स्ट्राईक. मग आपण ह्याच्यात काय नाही का केलं? भारतीय काय करत होते? आम्ही जेव्हा नवीन कमिशन झालेलो 1987 मध्ये, तेव्हा आमची अर्धी बॅच श्रीलंकेत गेली. तेव्हा श्रीलंका ऑपरेशन्स चालू होते. तेव्हा आम्हाला 1-2 बॅच सिनियर, तेव्हाचा लेफ्टनंट अरविंद सिंग म्हणून, ही इज अ डायव्हर ऑफ नेव्ही. लेफ्टनंट म्हणजे नेव्हीचा लेफ्टनंट होता. ही इज नाव कॅप्टन दिस थिंग. त्यांनी तिथे एक गुरुनगर जेट्टी म्हणून आहे जाफनाच्या उत्तरेला, तुम्ही नकाशात ती दिसते. आणि तिथे ती जेट्टी पूर्णतः LTTच्या ताब्यात होती आणि त्यांच्या स्पीड बोट्स तिथे उभ्या असायच्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, LTT इज ग्रेडेड ॲज द मोस्ट ड्रेडेड टेररिस्ट ऑर्गनायझेशन इन द वर्ल्ड व्हेन इट वॉज इन एक्झिस्टन्स. म्हणजे ती जेव्हा अस्तित्वात होती LTT, तेव्हा आत्ताच्या ISISपेक्षाही त्यांची ताकद जास्ती होती. आणि त्यांच्या स्पीड बोटीला उद्ध्वस्त करायचं काम इंडियन नेव्हीला दिलेलं. इंडियन नेव्हीची बोट खूप आतपर्यंत गेली. त्याच्यानंतर ज्या रबराच्या इन्फ्लेटेबल बोट्स असतात त्यातनं अरविंद सिंग आणि त्यांची टीम गेली. आणि ते जेव्हा त्या बंदराच्या जवळ गेले तेव्हा त्यांची हालचाल रात्रीच्या अंधारात सुद्धा लोकांना जाणवली. तेव्हा अरविंद सिंगनी समुद्रात उडी मारली, त्या बोटीकडे गेला आणि फायरिंग करायला सुरुवात केलं. त्याचं फायरिंग बघून LTTच्या किनाऱ्यावर असलेल्या सगळ्यांचं लक्ष त्या फायरिंगकडे गेलं आणि त्याच्यावर त्यांनी फायर करायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात नेव्हीच्या उरलेल्या लोकांनी एक्सप्लोजिव्ज लावली आणि दे सेफली इव्हॅक्युएटेड. त्याच्यासाठी लेफ्टनंट अरविंद सिंगला महावीर चक्र देण्यात आलं. आणि त्याच्यात आपण त्यांच्या 6 स्पीड बोट्स उडवल्या आणि ती पूर्ण जेट्टी उडवली. म्हणजे तिथे बोट लागू शकत नाही. जेट्टी म्हणजे का आपण ज्याला म्हणतो बांध, जिथे बोट उभी करते. सो वी कॅन ऑल्सो डू दॅट. हे आपण 1987 मध्येही केलेलं आहे. लेटेस्ट जून 2015 तुम्ही ऐकलं असेल की म्यानमारीज मिलिटंट्सनी आपल्या आर्मीच्या सुट्टीच्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला केला. कारण सुट्टीला जाणाऱ्या लोकांकडे हत्यारं नसतात आणि त्यात आपल्या डोगरा रेजिमेंटची काही लोक मारले गेले. ते झालं आय थिंक 4 जून की जुलैला. आणि 8 दिवसात आपले लोक म्यानमारमध्ये गेले आणि KYKL म्हणून त्यांचा माहिती लोकांचा ग्रुप आहे, तिथे जाऊन आपण त्यांना ठोकले. जवळपास 125 त्यांचे लोक मारले गेले. तेव्हा काही हल्लागुल्ला झाला नाही, बट दॅट इज सर्जिकल स्ट्राईक अगेन. मग ह्या आणि त्याच्यानंतर हा 2016 मधला. माझ्या सर्जिकल स्ट्राईक करायला लागतं काय? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मॅकियावेली म्हणून एक आपल्या चाणक्यासारखा माणूस होऊन गेला. हा मॅकियावेली किंवा मॅचियावेली, काय उच्चार आहे निरंजन? माकियावेली. हां, तो माझा मुलगा नेहमी माझं अदनमधनं इंग्लिश करेक्ट करत राहतो. सो माकियावेली हा 16व्या शतकात म्हणजे 1520-1530 मध्ये इटलीच्या राजाचा सल्लागार होता. आणि जसं आपल्याकडे चाणक्य, त्याला दुसरं नाव आहे कौटिल्य. कौटिल्य म्हणजे कुटिल बुद्धीचा, कुटिल नीतीचा. हा मॅकियावेली हा युरोपमधला चाणक्य होता. कारण तेव्हा राजा आणि पोप एकच असायचा. तर त्यांनी राजाच्या सगळ्या दुश्मनांना कुणाला विष घालून ठार मारलं, कुणाला कप्तानी ठार मारलं, कुणाला लढाई लढून ठार मारलं. पण त्यांनी स्वतःच्या ट्रिटीज लिहून ठेवल्यात, जसं चाणक्यांनी स्वतःचं अर्थशास्त्र लिहून ठेवलं. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती काय पाहिजे की ज्याच्या विरुद्ध तुम्ही लढताय त्याची माहिती पाहिजे. आणि हे काम हे इंटेलिजन्सचं असतं की मला जिथे जायचं आहे त्या भागात मी जाणार आहे कसा, तिथे मला विरोध कोणाचा होणार आहे. उदाहरणार्थ मी समजा नालासोपाऱ्यात मारामारी चालू केली आणि शत्रूचं बाजूलाच दुसरं ठाणं वसईला आहे किंवा विरारला आहे, तर तिकडच्या शत्रू ठाण्याचे लोक इकडे किती वेळेत पोहोचू शकतात, दॅट टाइम प्लॅन. जर चांगला रस्ता असेल तर 10 मिनिटात पोहोचतील, जो डोंगर असेल तर 6 तास लागतील.
पाणी असेल तर बोट लागेल, बोट असेल तर बंधारा लागेल. तुमच्यापैकी ज्यांनी पानिपतविषयी 1-2 कादंबऱ्या वाचल्यात त्यांनी वाचलं असेल की मराठ्यांनी यमुने एवढी मोठी नदीच बघितली नव्हती, कारण महाराष्ट्रात पेरेनियल रिव्हर्स फार कमी होत्या तेव्हा आणि एवढी मोठी नदी नव्हती. त्यामुळे त्या अफगाणांनी त्याचा फायदा घेतला आणि तो नदीच्या त्या बाजूला राहिला. दिवसाची कुठली वेळ आहे, चंद्राची कुठली कला आहे. मुंबईत आपल्याला चंद्र दिसत नाही, पण चंद्राच्या 4 कला असतात. 4, 2 नव्हेत. कृष्ण पक्षात 2 आणि शुक्ल पक्षात 2. आणि तुम्ही जर त्याचा अभ्यास केलात तर काही वेळेला चंद्र दिसतच नाही, काही वेळेला तो संध्याकाळी 6ला उगवतो किंवा उगवलेला असतोच, तो 12ला मावळतो. एखाद वेळी तो मध्यरात्री उगवतो, सकाळी मावळतो. काही वेळेला तो पूर्ण वेळ आकाशात असतो आणि काही वेळेला तो पूर्ण रात्रभर आकाशात नसतो, अमावस्या आपण ज्याला म्हणतो. चंद्राच्या कला का? कारण मी जर अंधारात चालत असेल आणि तेव्हा चंद्रप्रकाश नीट असेल तर शत्रूला दूध मी दिसणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा साध्यंत अभ्यास करण्यात येतो. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, गुड सर्जिकल स्ट्राईक. कुठल्या रस्त्याने शिवाजी महाराज गेले आणि आले कुठल्या रस्त्याने? कारण तुम्ही जेव्हा येता तेव्हा ज्या 9 प्रिन्सिपल्स ऑफ वॉर आहेत त्याच्यातलं एक प्रिन्सिपल म्हणजे तत्व, बेसिक प्रिन्सिपल इज सरप्राईज. की किती ताकदवान माणूस असेल आणि मी फाटक्या अंगाचा माणूस असेल, मी त्याच्या जवळ गेलो तर तुम्हाला घाबरत नाही, तो रिलॅक्स आहे, कारण त्याला माहिती हा काय करणार नाही. आणि मी जवळ जाऊन एकदम खिशातनं चाकू कापडून खुपसला तर हे आमच्या ताकदीचं इक्वेशन नाही आहे, हे त्या सरप्राईजचं इक्वेशन आहे. मी शत्रूला जाऊन भेटेपर्यंत सरप्राईज मेंटेन करता येतं. पहिली गोळी फायर झाली की सरप्राईज गेलं. त्यामुळे मी जेव्हा ऑपरेशन संपून परत येतो तेव्हा मला सगळ्यात छोट्या रूटनी यायचं असतं. जाताना मी लांबचा रूट घेतो, त्याला आम्ही इन्फिल्ट्रेशन रूट म्हणतो, आणि यायचा एक्सफिल्ट्रेशन रूट. एक्सफिल्ट्रेशन रूट हा नेहमी छोटा लागतो. शिवाजी महाराज परत येताना सुरतेवरनं, कारण त्यांना माहिती होतं सुरतेला मी काहीतरी बोंबाबोंब करतोय, बुऱ्हाणपूरचे लोक येणार, उत्तरेतनं राजस्थानातलं लोक येणार. हाऊ डू आय डिसेंगेज? ते परत येताना गुजरात, डांग जिल्हा परत आले, त्र्यंबकेश्वरचा डोंगर, आणि जिथे आज इगतपुरीच्या तिथे ती एक घाटण देवी आहे, तिकडनं वर आले, पुण्याला गेले. व्हेरी शॉर्ट रूट. आणि असा रूट की मागणं जर भरपूर सैन्य आलं पाठलागावर तर त्यांना खिंडीत गाठून त्यांना थांबवता यावं. हाच अभ्यास मी म्हटलं तसं देर इज नो रॉकेट सायन्स. बॅटल ऑफ थर्मोपाईल इन बिफोर क्राइस्ट त्यांनी तेच काम केलं. शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात तेच काम केलं. आजही आम्ही तेच काम करतो की परत येतानाचा रस्ता अभ्यास. त्याच्यानंतर मी तिकडे कशासाठी जातोय? लाईक ओसिरिकला जसं इस्रायली लोकांना अणुभट्टी उडवायची होती, म्हणजे बिल्डिंग उडवायची होती. बिल्डिंग उडवायला मला फार स्ट्रॉंग मिसाईल्स लागतात. पण मला समजा एखाद्या माणसाला ठार मारायचं आहे, मला मिसाईलची गरज नाही. मी चुपचाप जाईन, एक गोळी मारीन. क्लासिक एक्झाम्पल ओसामा बिन लादेन. मिसाईल वगैरे काय नाही, हेलिकॉप्टरने गेले, गोळी मारली, डेड बॉडी घेतली, परत आले, नंतर गायब पण केली. त्या डेड बॉडीवर काही समारंभ केले नाही. सो तिथे जाऊन मला काय करायचं आहे? समजा मला ओलीस ठेवलेले लोक सोडवायचे आहेत. जे इस्रायली लोक एंटेबेला गेले ते स्वतःच्या फायटर विमानाबरोबर पॅसेंजर विमान घेऊन गेले. पॅसेंजर विमान म्हणजे आत्ता जी नॉर्मल आपली इंडियन एअरलाइन्स जेटची असतात ती, कारण त्या लोकांना बसून घेऊन यायचं होतं. त्यामुळे तिकडे जाताना मला त्याची अतिशय अचूक तयारी केली जाते, कारण तिकडे गेल्यानंतर शत्रू प्रदेश आहे, मला राशन मिळणार नाही आहे, पाणी मिळणार नाही आहे, माझ्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्या तर गोळी मिळणार नाही आहे. ह्याचं म्हणजे आज तुमच्यापैकी जे लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये काम करत असतील त्यांनी हे लक्षात घ्या की तिकडे गेल्यावर मला काय मिळणार नाही, ते मला घेऊन जायचं आहे. आणि प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी आहे. आम्ही जेव्हा कमांडो कोर्स करतो इन्फंट्रीमध्ये तेव्हा आम्हाला कॅपॅसिटी, मॅक्स कॅपॅसिटीवर आम्हाला काम करायला लावतात. ती कॅपॅसिटी म्हणजे आम्ही 17 किलो वजन घेऊन जाऊ शकतो पाठीवर, आणि 4.5 किलोची रायफल. म्हणजे आम्ही 21 किंवा अतिशय तगडा माणूस असेल तर 25 किलो वजन तो उचलू शकतो. ह्याच्या पलीकडे तो वजन नाही उचलू शकत. त्यामुळे मग बऱ्याच वेळेला आम्ही काय करतो की बाबा शंकरपाळे कमी दिलेस तरी चालतील पॅकमध्ये, तू ॲम्युनिशन जास्ती दे. कारण एक दिवस मी उपाशी राहू शकतो, पण गोळ्या संपल्या तुम्हाला अन्नाची गरजही पडणार नाही. सो हा जो एक प्लॅनिंग आहे, हे जे प्लॅनिंग आहे ते अतिशय अचूकतेने केलं जातं. त्याच्यानंतर माणसाचं सिलेक्शन. एखादा माणूस घरी काहीतरी डिव्होर्स चाललाय बायकोचा,
भयंकर टेन्शन आहे, तो माणूस मला ऑपरेशनला नको असतो. किंवा अतिशय साधं म्हणजे एखाद्या माणसाला खोकला झाला आहे, मला तोही माणूस नको असतो. कारण अंधारात आम्ही चालताना जर कुठे खोकला गेला तर ते डिटेक्ट होतं. जम्मू काश्मीरमध्ये आज जे तुम्ही सगळं बघताय की जे नाईटमध्ये गंदरबलला वगैरे आम्ही ऑपरेशन करतो, तर कुठल्याही गावाजवळनं गेल्यावर गावचे कुत्रे भुंकायला लागतात, कारण कुत्र्यांना खूप दुरून चाहूल जाणवते. यू विल बी सरप्राइज्ड व्हॉट इंडियन आर्मी डज टू कंडक्ट ऑपरेशन्स. वाय आर्मी इज आर्मी. आम्ही आमच्या पॅन्टला आणि त्याच्यावरती जे वरती सॉक्स असतात पाण्यात भिजू नयेत म्हणून प्लास्टिकचे, त्याला आम्ही गोमूत्र लावतो, कारण गोमूत्राच्या वासाला कुत्रे भुंकत नाही. हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही आहे, हे अनुभवाने कळतं. तर असं प्लॅनिंग. त्यामुळे हे जे गेले पलीकडे, त्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं. त्याच्या आधी आपले असंख्य सॅटेलाइट्स आकाशात आहेत, त्याच्यावरनं आपल्याला त्यांचे फोटो मिळतात. आपल्या एअर सॉडीज तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल, विमान एक खूप उंचावरून जाताची एक धुराची रेष दिसते. इव्हेंच्युअली ते विमान आमचं रेकी विमान असतं आणि ते तेवढ्या उंचीवरनं म्हणजे जवळपास 32,000 फुटावरनं ते खालचे फोटो अचूक घेऊ शकतं. आणि आपल्याकडे आज केपेबिलिटी नाही आहे, आपल्याकडे गेले 30-1 वर्ष केपेबिलिटी आहे. आता त्या टेक्नॉलॉजीमध्ये आणखीन सुधारणा होत जाते. त्याच्यानंतर तिकडे गुरं चालणारे गुज्जर लोक, आता ते तिकडचे लोक आम्हाला खबर का देतात किंवा तिकडचं डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या आणि काय आहे, त्यामुळे पुढच्या भागात बघू. तर हे सगळं बघून आम्ही त्याचा एक्झॅक्टली नकाशा बनवलेला असतो. सामान काय घेऊन जायचं ते ठरवलेलं असतं. आणि खूप डोळ्यावर ग्लेअर येते आणि घाम येते मला. सो एनिवे, तर हे सगळं अचूक केलेलं असतं. आणि मॉन्टे कार्लो म्हणजे आपण ज्याला म्हणतो कॉन्टिंजन्सी, की आज जसं मी माझ्या घरनं म्हणजे सायनवरनं इकडे आलो तर बाबा ते भाईंदर ब्रिजला ट्रॅफिक लागलं तर काय करायचं, तर अर्धा तास आणखीन आधी निघा. दॅट इज कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग. किंवा ते नाही तर मग तिकडनं रस्ता क्रॉस करू, ट्रेन पकडून येऊ. हे वारंवार चालू असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ऑपरेशन करायचं ठरल्यावर होत नाही, हे बऱ्याच वर्ष आधीपासून चाललेलं असतं. उदाहरणच सांगायचं तर ही मला नावं कशी माहिती, मी 1999 कारगिलच्या लढाईनंतर गुरेज म्हणून एक आपला भाग आहे जो सोपोर, बांदीपूर आणि शमशाबाडी रेंज त्याच्या पलीकडे किशनगंगा म्हणून नदी तिकडनं वाहते जी भारत पाकिस्तानची सरहद्द आहे. मी तिथे होतो आणि तेव्हासुद्धा आमच्याकडे केलच्या कॅम्पचे फोटो होते आणि आम्हाला त्याचा लेआउट माहिती होता 1999. आणि त्यातले अर्धे फोटो हे माझ्या आधीच्या ऑफिसरने मला हँडओव्हर केलेले. सो तयारी, लष्करी तयारी ही एका दिवसात किंवा एका वर्षात होत नाही, ती वर्षानुवर्ष चालू असते. त्याच्या ऑपरेशन्सची रिइटरेशन्स वर्षानुवर्ष चालू असतात. कारण आमच्यासाठी सरकार कोणाचंही असून दे, आर्मी सरकारची असते. त्यामुळे आर्मी कॉन्स्टंट असते, सरकार कोणाचंही असून दे. कारण जेव्हा मला एकाने प्रश्न विचारला, नाही आमच्या मोदी साहेबांमुळे हे झालं, म्हटलं बाबा 71ला इंदिरा गांधीमुळे झालं. सो सरकार कोणाचंही असून दे, आर्मीला नेहमी तयारीत राहावं लागतं. अशी तयारी. आणि एवढी सगळी तयारी करून सुद्धा इंटेलिजन्समध्ये आम्ही असं नेहमी म्हणतो, जर तुम्हाला 100 गोष्टी शत्रूच्या माहिती असायला हव्यात, 100% गोष्टी माहिती असायला हव्यात, त्यापैकी 70% गोष्टी तुम्हाला सहजतेने कळतात. पेपरातनं इकडचे फोटो, तिकडची डिस्कशन्स, या तेव्हा सगळं. टेक्निकल इंटेलिजन्स ज्याला आम्ही म्हणतो, ॲनालिसिस करा, फोटो वाचा, मग रस्ते कुठे आहेत, विमानं किती आहेत, गाड्या किती आहेत, हालचाल किती आहे, खेचरं किती जातात, हे तुम्हाला 20%नी कळतं. शेवटचे 5 ते 8% हे कधीच कळत नाही, कारण शत्रूसुद्धा आमच्यासारखा प्रशिक्षित सैनिक आहे. मग ह्या शेवटच्या 5%चं करायचं काय? शेवटचे 5% हे जो जाणारा माणूस आहे, तो जो कमांडर आहे तिकडचा, मेजर साहेब असेल, कर्नल साहेब असेल, हे त्याच्या नेतृत्वाने ते 5% भरले जातात. कारण तो म्हणतो, चला मी सांगेन ऐनवेळी काय करायचं ते. आणि हा जो चला शब्द आहे, दॅट इज द क्रक्स ऑफ इंडियन आर्मी. आम्ही जेव्हा आर्मी ऑफिसर स्वतःला समजतो की आम्ही फार शहाणे आहोत आणि आमचा रथ जमिनीपेक्षा 4 अंगुळं वर चालला आहे, पोलीस, CRPF, BSF ह्या सगळ्यांपेक्षा. कारण आम्ही कधीही सांगत नाही सिपाहियों जाओ, हम हमेशा कहते हैं चलो. द वर्ड लीडर स्टार्ट्स विथ टू लीड.
आर्मीमध्ये नेहमी ऑपरेशन्स आर लेड बाय कॅप्टन्स, मेजर्स, कर्नल्स, नॉट बाय सुभेदार, सब इन्स्पेक्टर्स, इन्स्पेक्टर्स. चला पंढरीसी जाऊ, बाप रखुमा देवी पाहू. संत सुद्धा म्हणतात चला जाऊ, ते सुद्धा नाही सांगत जा. चलामध्ये हा जोर आहे. सो शेवटचे 5% हे त्या चलामध्ये आहेत. तो ऑफिसर म्हणतो इतना मेरे को पता है, कुछ होगा तो मैं भी गोली खाऊंगा, तुम भी गोली खाओगे. इंटरनॅशनल अरेनामध्ये रेशिओ ऑफ सोल्जर टू ऑफिसर्स डेथ इज मॅक्झिमम इन इंडियन आर्मी. आय डोंट नो की ह्याचा मी अभिमान बाळगावा की आमच्या धोरणकर्त्यांच्या नाकर्त्यापणाचा शोक म्हणावा. बट ॲज अन आर्मी ऑफिसर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. आणि त्याच्यामुळे मी जसे सुरुवातीला काही लोकांचे आभार मानले, ते इथे मला मानावं असं वाटते की मी आज इथे उभा आहे कारण माझे जे पूर्वसुरी होते, ज्यांनी हा हिरवा युनिफॉर्म घातलेला किंवा निळा किंवा पांढरा, कित्येक वर्ष ते गेले, परत आले, त्यांनी नवीन नवीन मानदंड स्थापन केले आणि त्यातले काही गेले आणि इतिहासाच्या पानात गडप झाले. त्या सगळ्यांमुळे मी आज इथे उभा आहे. त्यामुळे त्यांचे आभार मला मानायलाच लागले. सो हा आर्मीचा भाग झाला. मी वजन सांगितलं 17 किलो. आता ह्याच्यात काय काय घेऊन जातात? मला मॅप लागतो, मला कंपास लागते, मला रेडिओ सेट लागतात. रेडिओ सेटचं वजन 10 किलो असतं बरं का. हां, NPRC. आणि रेडिओ सेटची कॅपॅसिटी किती असते तर आम्ही 1987 मध्ये श्रीलंकेमध्ये पुण्यात बसून श्रीलंकेत बोलायचो. 1987 मध्ये. आता तर आपण खूप पुढे गेलो. इव्हेंच्युअली आपले मोबाईल पण ते सहज काम करू शकतात, पण तेव्हा ते नव्हतं. त्याच्यानंतर फर्स्ट फील्ड ड्रेसिंग, मॉर्फिनचं इंजेक्शन असतं, बँडेज असतं. इंडियन आर्मी नेव्हर लिव्हज इट्स सोल्जर्स बिहाइंड. मेलेला असो, जखमी असो, आम्ही त्याला उचलून आणतो. कल्पना करा, माझ्या पाठीवर 17 किलोचं वजन आहे, त्यातले गोळ्या खर्च झाले काही, आणि माझा एखादा साथीदार जर इंज्युअर्ड झाला, त्याला उचलून आणायला मला 2 माणसं लागतात, कारण एकाला एक माणूस उचलू नाही शकत. मग मी आजारी पडलो तर इव्हॅक्युएशनचं आजारी म्हणजे इंज्युअर्ड झालो होतं, इव्हॅक्युएशनचा प्लॅन काय? हेलिकॉप्टर किती कुठे उतरू शकेल? हेलिकॉप्टर अंधारात उतरता येत नाही. त्यामुळे मग त्याला सिग्नल द्यायला मला काय करावं लागेल? ऐन वेळेला एक रेडिओ सेटची फ्रिक्वेन्सी जॅम झाली. माझ्याकडे दुसरा रेडिओ सेट दुसऱ्या कॉन्फिगरेशनचा आहे का? त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची म्हणजे जेव्हा लोक फॉल इन होतात, म्हणजे मी जेव्हा ईस्टर्न सेक्टरला सेकंड लेफ्टनंट होतो आणि आम्ही अरुणाचल, म्यानमार, नागालँड बॉर्डरला पेट्रोलिंगला जायचो, तर त्या सगळ्यांचं मी इन्स्पेक्शन करतो आणि ते सगळे जवान माझ्या माहितीचे असतात, माझे प्लटूनमधले असतात. आणि मग हा भाई मुख्तियार क्या चल रहा है? ओ साहब चंगा है, जेब खोलो. मग सगळ्यांनी आम्ही त्यांच्या खिशांचं चेकिंग करतो, कारण आम्ही सगळेजण घरापासून दूर असल्याने बायकोची आठवण, मुलांची आठवण, आईवडिलांची आठवण येते. प्रत्येकाच्या खिशात कोणाचा फोटो असतो, कोणाचे पत्र असतं. ते अत्यंत निष्ठुरपणे काढून ठेवावं लागतं, कारण तो जर माणूस पकडला गेला तर त्याची कुठलीही माहिती शत्रूच्या ताब्यात मिळायला नको असते. त्यामुळे त्याने कुठलंही पर्सनल इफेक्टची गोष्ट घेऊन जायची नसते. आणि तो पेट्रोल कमांडर किंवा रेड कमांडर ही इन्शुअर्स आहे, त्यांनी काही घेऊन जायचं नाही. जे घेऊन जायचं ते जे सरकारी ऑपरेशनसाठी लागणार आहे ते. त्याच्यानंतर आदल्या दिवशी फुटबॉल खेळलोय आणि एखाद्याचा पायाला काय मोच आली, मुरगळलाय, तो जवान म्हणतो साहब इतने साल से आपके साथ चल रहा हूं, आज नहीं चलूंगा क्या? पण त्याला सांगावं लागतं भाई आज मत चल, तू स्पीड कम कर देगा, कारण ते जोशमध्ये आलं. तर हे सगळं जे आहे हे शेवटच्या 5% येतं आणि ते अतिशय अवघड आहे. आज जेव्हा मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये लिडरशिपवरची लेक्चर्स ऐकतो तेव्हा मला त्यांना सांगावं असं वाटतं, एक दिवस तिकडे फक्त जा, 3 दिवस राहा, ऑपरेशनमध्ये जाऊ नका, 3 दिवस राहा आणि मग कळेल. नामदेव काय म्हणाले की नावा म्हणे थोर ग्रंथ ज्ञानेश्वरी, एखादी तरी ओवी अनुभवावी. सो ते अनुभवाने येतं, सांगून येणार नाही. तर अशी तयारी, जायचं. तुम्ही ओसामा बिन लादेनच्या केसमध्ये बघितलं असेल, ते 2 हेलिकॉप्टर घेऊन गेले आणि त्यातलं एक हेलिकॉप्टर तिथे पडलं. म्हणजे जाताना समजा एका हेलिकॉप्टरची कॅपॅसिटी 20 आहे, 2 हेलिकॉप्टरमधनं 40 लोक गेले. परत येताना ती 40 लोक एका विमानातनं कसे परत येणार? नाउ दॅट कमांडर हॅज टू थिंक फास्ट की तिकडनं कसं परत यायचं. आपले हे जर लोक गेले
ते चालत गेले किंवा धावत गेले आणि चालत आणि धावत परत आले. अंतर, एक माणूस एका तासात किती अंतर कापू शकतो? अ ट्रेंड सोल्जर विथ फुल बॅटल लोड कॅन कव्हर 8 किलोमीटर्स इन अन आवर. गणित आहे. छान. चढ असेल तर, डोंगरदऱ्या असतील तर वेळ कमी होतो. चढ असेल वेळ कमी होतो, पाऊस असेल वेळ कमी होतो, पाणी असेल वेळ कमी होतं. आणि हे ऑपरेशन आपलं कधी झालं? सप्टेंबर. पाऊस, थंडी. सो हा सगळा प्लॅनिंगमध्ये विचारात घेतलं जातं. त्याच्यानंतर मी दिवसा उजेडी माझ्या गाड्या घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्यांची विमानं असतात, त्यांचेही ड्रोन्स असतात, त्यांना ते लगेच कळतं. त्यामुळे आम्ही ज्याला म्हणतो लास्ट लाईट नंतर जायचं आणि फर्स्ट लाईटच्या आधी आत यायचं. रात्री तुमच्यापैकी ज्यांनी अनुभव केलेला की मध्येच जेव्हा घरातले लाईट जातात तेव्हा आपण स्वतःच्या घरात सुद्धा इतके लॉस्ट असतो. कल्पना करा, आपण शत्रू प्रदेशात जातो, आपण तिकडे कधीही गेलेलो नाही आहे आणि सडनली तुमच्या एफिशियन्सीवर फरक पडतो. काळ, काम, वेग, लोड, शत्रूची परिस्थिती, जमीन, लागणारी संख्या. मला जर बिल्डिंग उडवायची असेल तर मोठं एक्सप्लोजिव्ह लागतं, माणूस उडवायचा असेल तर बंदूक लागते, कुणाला होस्टेज ओलिसाला सोडून आणायचा असेल तर तो त्याला मारून बिरून काहीतरी त्यांनी अशक्य केला असेल, तो माझ्यासारखा धावू शकत नाही, मग त्याला उचलायची काय करावी लागते. हे सगळे घटक लिहिले जातात कागदावर. तुमच्यापैकी जे लोक विचार करतात आर्म फोर्सेसमध्ये करिअर करायचं, त्यांच्यासाठी मी एक सल्ला देतो की लिहायची सवय नसेल आणि अभ्यास करायची सवय नसेल तर आर्मीत मुळीच जाऊ नका. कारण मलाही तसंच वाटलेलं की सकाळी PT करा, ऑपरेशन्स करा, संध्याकाळी क्लबमध्ये जा, मजेची आयुष्य. पण मी जेवढा आर्मीत अभ्यास केला तेवढा जर कॉलेजमध्ये केला असता तर IITत तर नक्कीच गेलो असतो. तर गणित आणि इंग्लिश नसेल तरी चालेल, पण गणित आणि कॅल्क्युलेशन फार वेगात यावं लागतं. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याला लिहाव्या लागतात. आणि लिहायचं का? आपले जसे जुने लोक सांगतात की एकदा लिहिणं म्हणजे 6दा वाचणं. आणि जेव्हा आपण लिहितो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात, अरे हे राहिलं. त्याला मी ॲप्रिसिएशन म्हणतो, ॲप्रिशिएटिंग द सिच्युएशन. आणि हे सगळ्या लेवलला चालतं. आणि मी कागद सबमिट करतो, माझे वरिष्ठ त्यातल्या चुका काढतात किंवा त्रुटी असतील त्या भरायचा प्रयत्न करतात, मग ते वर होतं. आणि असं वारंवार चालू असतं. तुमच्यापैकी कुणालाही ही संधी मिळणार नाही, पण जर मिळालीच तर साऊथ ब्लॉकमध्ये राष्ट्रपती भवनच्या जिथे आर्मी चीफ आणि डायरेक्टर जनरल मिलिटरी इंटेलिजन्स बसतात तिथे एक मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टरेट आहे. हे सगळं तिथे प्लॅन होतं आणि तिथे कुणालाही जायची परमिशन नसते. म्हणजे मी जेव्हा मणिपूरला CO होतो, सर्व्हिंग ऑफिसर होतो, कर्नल साहेब, तरीसुद्धा मला तिथे जायचं असेल तर कमीत कमी ब्रिगेडियर रँक, मिलिटरी ऑपरेशन्समधल्या ब्रिगेडियर रँक माणसाची परमिशन लागते, तरच मी आत जाऊ शकतो. आणि जेव्हा अशा ऑपरेशन्स प्लॅन केल्या जातात तेव्हा आपले संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधान हे स्वतःच्या ऑफिसमध्ये नसतात, हे त्या ऑप्सरूममध्ये असतात. म्हणजे इंग्लिश पिक्चरमध्ये जसं तिकडचा प्रेसिडेंट ऑप्सरूममध्ये दाखवतात ते फक्त इंग्लिश पिक्चर नाही आहे, भारतात सुद्धा तसंच होतं. सो हे झालं हाऊ. आर्मी. व्हाय म्हणजे वेळेत आहे ना. सो हाऊ. ह्याच्यात इंट्रिकसीज मी सांगायला लागलो तर फार टेक्निकल होईल आणि मग ते बोर होईल. त्यामुळे दिस इज हाऊ वी प्लॅन हाऊ टू गो, कंडक्ट द ऑपरेशन, हाऊ टू कम बॅक, एंगेज, डिसएंगेज. शिवाजी महाराजांनी मिठी मारली अफजल खानाला, त्यांनी त्यांच्या जिरे टोपावर वार केला. क्षणार्धात शिवाजी महाराजांनी कोथळा काढला अफजल खानाचा, ते बाहेर आले. बाहेर आल्यावर शिवाजी महाराजांनी काय केलं? त्यांनी काहीही केलं नाही, ते तातडीने गडावर परतले. दॅट इज क्विकेस्ट डिसएंगेजमेंट. कारण ते जर तिथे राहिले असते तर त्या गदारोळात त्यांना काहीतरी झालं असतं. आणि नंतरची तुम्ही पुस्तकातली गोष्ट वाचली असेल, त्यांचा जो बॉडी गार्ड होता त्याला नंतर त्यांनी सॅक केला, ज्याने त्या अफजल खानाचं मुंडकं कापलं. कारण का? त्याला सांगितलेलं तुझं काम काय? राजांकडे लक्ष ठेवायचं. सो हे जे क्विक डिसएंगेजमेंट आहे सर्जिकल स्ट्राईकमधलं, त्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाला स्वतःचा रोल एक्सप्लेन केलेला असतो कमांडरने. तू हे करायचेस, तू हे करायचेस, तू हे करायचेस. आणि ही जी ऑपरेशन्स होतात ती 30 किंवा 40 माणसं करतात. त्याच्यासाठी मोठं बल्क शेकडो लोक जात नाही. दॅट इज वाय इट इज सर्जिकल स्ट्राईक. त्याच्यानंतर व्हाय केल, पशवारी, हॉट स्प्रिंग, व्हाय नॉट श्रीनगर, व्हाय नॉट इस्लामाबाद. हे जे सिलेक्शन आहे, ज्याला आम्ही टार्गेट सिलेक्शन म्हणतो, ते अत्यंत गुप्त असतं. ते फक्त DGMमधल्या वरच्या 3-4 लोकांनाच माहिती असतं. म्हणजे त्या कर्नल साहेबालाही शेवटपर्यंत माहिती नसतं कुठे जायचं ते.
त्याच्यात परत हाच विचार केला जातो की जवळचं पाकिस्तानी सैन्याचं कॅन्टोन्मेंट स्टेशन किती आहे, ते किती वेळेत रिॲक्ट करू शकतात, मी एका कॅम्पवर हल्ला केला तर दुसरा कॅम्पचा माणूस इकडे येईल का, मध्ये काय आहे, तिथे स्ट्रेंथ किती आहे, आणि मी नुसतंच जाऊन परत यायचं नाही आहे मला. मी गेलो आणि त्या कॅम्पमध्ये काहीच नसेल तर माझी सगळी खेप फुकट गेली. मला ऑपरेशनमध्ये सक्सेस हवं आहे, त्यामुळे मला हेही हवं आहे की तिथे शत्रू हवा आहे. सो ह्या सगळ्याचा विचार करून हे ऑपरेशन प्लॅन केलं जातं. आणि आपल्या लोकांनी 5च्या 5 कॅम्प्समध्ये कॅज्युअलिटी अचीव्ह केलेली आहे. त्यामुळे ऑपरेशन सक्सेस झालं का, तर हो. सो ही झाली आर्मीचा त्यातला सहभाग. हाऊ. देन आय विल कम टू व्हाय. व्हायमध्ये 2च मुद्दे. जेव्हा एखाद्या राष्ट्राची आपण ताकद म्हणतो, राष्ट्रीय ताकद, ती 5 घटकांमुळे बनते. सगळ्यात पहिला घटक म्हणजे भूगोल. आता भूगोल ही ताकद कशी, तर तुम्ही अमेरिका बघा. अमेरिकेच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला प्रशांत महासागर, एका बाजूला अटलांटिक. त्यामुळे त्या देशावर जमिनीच्या रस्त्याने कोणी हल्ला करू शकत नाही, कारण वरती कॅनडा आहे, तो काही त्यांच्या शत्रू देश नाही आहे. खाली मेक्सिको आहे, तो अत्यंत वीक आहे. सो दे आर व्हेरी सेफ. म्हणून त्यांच्या शत्रूंनी विमानाने हल्ला केला. वर्ल्ड ट्रेड सेंटर, अनदर सर्जिकल स्ट्राईक. अफगाणिस्तानला समुद्र नाही आहे, चारी बाजूनी जमिनीने वेढलेला देश, त्यामुळे तो नेव्ही एम्प्लॉय करू शकत नाही मदतीसाठी. पाकिस्तानला आम्ही म्हणतो डेप्थ नाही आहे, खोली नाही आहे. उदाहरणार्थ आम्ही जर पंजाबमधनं किंवा जम्मूमधनं पाकिस्तानात गेलो, 10 किलोमीटर जरी आम्ही पाकिस्तानचा एरिया घेतला तरीसुद्धा पाकिस्तान हरू शकेल, कारण तो सिंधूच्या खोऱ्यातला अत्यंत सुपीक प्रदेश आहे. सगळी त्यांची इंडस्ट्री, पॉप्युलेशन स्ट्रेंथ तिथे आहे. व्हेअरएज पाकिस्तान भारतात आत आलं तर किती आत येईल, येऊन दे, आम्ही तरीसुद्धा लढू. छोटं उदाहरण, 71च्या लढाईत आपण बाडमेर आणि जैसलमेर या जिल्ह्यातनं, राजस्थानच्या, 40 किलोमीटर पाकिस्तानाच्या आत गेलेलो. आणि यू विल बी सरप्राईज, नंतर काय केलं, परत आलो. का? अहो, त्या 40 किलोमीटरमध्ये पाण्याची विहीरच नाही आहे. भूगोल. म्हणून मी तो एरिया धरून ठेवला नाही. तेच ग्लेशियर बेसला तुर्तुक म्हणून एक गाव आहे, ते 71च्या लढाईत आपण घेतलं आणि आपल्याच ताब्यात आहे. भूगोल ही राष्ट्राच्या ताकदीतली एक महत्त्वाची ताकद. दुसरी ताकद इकॉनॉमिक्स, अर्थ. या अर्थामध्ये सगळं येतं. त्या अर्थामध्ये तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर पण येतं, की तुमच्याकडे किती रेल्वे स्टेशन्स आहेत, किती बंदरं आहेत, किती विमानतळं आहेत, किती रस्ते आहेत, किती लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येची ताकद किती आहे. आज जेव्हा आपण पेपरात बातम्या वाचतो की 5वी मोठी अर्थसत्ता भारत आहे वगैरे वगैरे, ताकद की मी तेवढा वेळ जास्ती लढाई लढू शकतो. सर, उदाहरणार्थ, जेव्हा आपण 1962मध्ये लढाई लढलो तेव्हा अरुणाचलच्या तवांगमध्ये चायनीज आत येऊ शकले. आपल्याला आर्मी पुढे स्टेज फॉरवर्ड करता आली नाही, कारण रस्ते नव्हते. मी सेकंड लेफ्टनंट असताना अरुणाचलच्या तवांग सेक्टरमध्ये 87-88ची गोष्ट सांगतोय, तेजूपासून ते किबुथू नावाचं शेवटचं पोस्ट आहे, ते 62 किलोमीटर मी चाललेलो आहे 3 दिवसात. आज तिथे रस्ता आहे, म्हणजे आज किबुथूला जाणारा लेफ्टनंट किंवा कर्नल साहेब गाडीने जातो. गेल्या 30 वर्षात भारताने एवढी प्रगती घेतली आहे. 1962मध्ये जिथे 1 तोफ उभी होती, आज भारताच्या तिथे 40 तोफा उभ्या आहेत. सो दॅट इज इकॉनॉमिक्स, पॉवर. किंवा लढाई लढायला आपल्याला खूप तेलाची गरज आहे, क्रूड तेल. तर किती आपण लढाई सस्टेन करू शकतो, की 15 दिवसात लढाई संपेल, की 1 महिन्यात संपेल, की 6 महिन्यात संपेल. कारगिलच्या लढाईत नेव्ही काय करत होती? कारगिल माहिती आहे सगळ्यांना, लडाखमध्ये, तिथे काय नेव्ही पोहोचू शकत नाही. नेव्ही काय करत होती कारगिलच्या लढाईत? जगाच्या तेलाच्या उत्पादनापैकी 80% उत्पादन हे गल्फ ऑफ अरेबियामधनं बाहेर येतं, आणि त्यातलं 80% हे भारताला वळसा घालून जातं. कारगिलच्या लढाईच्या दरम्यान वेस्टर्न फ्लीट, म्हणजे मुंबईला असलेल्या नेव्हल हेडक्वार्टरच्या सगळ्या शिप्स आणि कोचीनच्या काही शिप्स ह्या अरबी समुद्रात गस्त घालत होत्या. म्हणजे त्यांनी एक अशी काय म्हणतात ती माळा बनवलेली, आणि त्यांना ऑर्डर्स होत्या की बाकी सगळ्या देशांचे ऑइल टँकर जाऊन द्यायचे, पाकिस्तानी मर्चंट व्हेसल विल नॉट पास.
हे म्हणजे तोंडाशी लढतोय, शेपटीवर पाय द्या, हलून देऊ नका. हे काम असं चालतं. त्यामुळे इकॉनॉमिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर ही दुसरी ताकद. तिसरी ताकद म्हणजे पॉलिटी, नॉट पॉलिटिक्स, पॉलिटी. त्याच्यात तुमचे मेंबर ऑफ पार्लमेंट, राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती, वेगवेगळ्या राज्यांचे आमदार, प्रशासन, हे सगळेजण येतात. कारण ते किती वेळ सस्टेन करू देऊ शकतात. कारण जनमत हे महत्त्वाचं आहे. माहिती असेल, व्हिएतनाम युद्ध अमेरिका हरलं आणि नंतर त्यांना नामुष्कीने माघारी घ्यावं लागलं सैन्य, कारण अमेरिकन जनमत सरकारच्या विरुद्ध गेलं. सो पॉलिटी, तर ही जी सगळी संस्था आहे, राजकीय संस्था आणि प्रशासनाचे म्हणजे IAS, IPS किंवा जे सगळे RSA लोक, दॅट इज अनदर ताकद. पाचवी ताकद म्हणजे फॉरेन अफेअर्स, की आंतरराष्ट्रीय संबंध तुम्ही कसे मेंटेन करतात. तेही आर्मीसारखेच असतात. एका वर्षात, एका दिवसात होत नाहीत, ते वर्षानुवर्ष चालू असतात. तुमच्यापैकी ज्या लोकांना शंका आली असेल किंवा पेपरात वाचलं असेल की पहिल्यांदा बघा मोदींवर फार टीका झाली पहिल्या वर्षी, हा माणूस दिल्लीत कमी असतो आणि भारत जास्ती असतो. तर समजून घ्या की आज चायना आपल्याला चारी पाची बाजूनी वेढायचा प्रयत्न करतोय आणि हा सगळ्या त्या देशांना भेटी देतोय की जो आपल्या बाजूला वळेल. हे जे फॉरेन अफेअर्स आहे हे एका दिवसाचं काम नाही आहे, हे कित्येक वर्षांचं काम आहे. इंदिरा गांधीने 71च्या लढाईत जेव्हा परदेश दौरे केले, शी वॉज प्रिसाइजली डुईंग दॅट. म्हणून 71च्या लढाईत जेव्हा पाकिस्तानच्या सपोर्टसाठी अमेरिकेचं 6th फ्लीट भारताकडे कूच करायला लागलं, तेव्हा रशियाने लगच्या लगेच साऊथ चायना सीतनं त्यांचं फ्लीट पाठवलं. हे जादूनी होत नसतं, हे आंतरराष्ट्रीय धोरणं वारंवार राबवल्याने, नीट राबवल्याने होत असतं. आणि सगळ्यात शेवटची ताकद म्हणजे आर्म फोर्सेस, व्हॉट वी कॉल द कटिंग एज ऑफ द स्वॉर्ड. मुठीला कितीही हिरे आणि माणकं जडवलेली असून देत, तलवारीला धार लागते. आणि हे शेवटचं का? कारण कुठल्याही देशाला लढाई नको असते. आणि आपल्याकडे जुन्या पुस्तकांमध्ये सगळे की म्हणे कसं, हाऊ डू वी रिझॉल्व द प्रॉब्लेम, किंवा हल्ली मॅनेजमेंटमध्ये कन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, समजावणुकीने सोडवा, दाम काहीतरी लालूच दाखवा, विन विन सिच्युएशन. काहीच होत नसेल तर मग दंड, आणि तेही होत नसेल तर मग जे पाकिस्तान आपल्याबरोबर करता येते दॅट इज भेद. किंवा लढाई लढू शकत नाही तर कुठेतरी बोटं घाला. सो हाच सिक्वेन्स आहे. ह्या देशाची जी ताकद ठरते ती ह्या 5 गोष्टींवरून ठरते. मग यावेळी असं काय स्पेशल झालं की ह्याचा एवढा हल्लागुल्ला झाला? तर ही जी लाईन आपण ज्याला म्हणतो LOC, भारताच्या नकाशात जो एक जम्मू काश्मीरचा नकाशा दाखवतात, मराठ्याच्या पगडीसारखा भाग, त्यातला डावीकडचा भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे 1947 पासून. आणि उजवीकडचा एक छोटासा भाग आहे चीनच्या ताब्यात, त्याला अक्साई चीन म्हणतात, ज्याच्या बाबतीत फेमसली नेहरूंनी सांगितलं जिथे गवताचे पातेही उगवत नाही, दॅट इज दॅट एरिया. मी तो एरिया बघितला आहे. खरोखर भयान आणि थंड दगडाचं वाळवंट आहे ते. तर 1947 जेव्हा लढाई झाली आणि आपण जिंकत होतो लढाई ती, तेव्हा ऐन वेळेला राज्यकर्त्यांच्या मनात काय आलं, त्यांनी लढाई थांबवली. त्यामुळे जम्मूच्या जरा उत्तरेपर्यंत आपल्याकडे इंटरनॅशनल बाउंड्री आहे. इंटरनॅशनल बाउंड्री म्हणजे ज्याला दोन्ही देशांची मान्यता असते आणि ज्याला आंतरराष्ट्रीय समुदायाची सुद्धा मान्यता असते, दॅट इज इंटरनॅशनल बाउंड्री. आणि आंतरराष्ट्रीय संकेतानुसार इंटरनॅशनल बाउंड्रीला आर्मी उभी राहू शकत नाही, तिथे पॅरामिलिटरी फोर्स लागतं. म्हणून तिकडे आपल्याकडे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि तिबेटच्या बाजूला इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आहे, आर्मी नाही आहे. पण त्या जम्मूच्या उत्तरेपासून ते ग्लेशियर बेसपर्यंत तिकडे एक सर्व्हे पॉईंट आहे NJ 9842, तिथपर्यंत त्या लाईनला म्हटलं जातं सीज फायर लाईन. कारण तिथे 1947 दोन्हीकडच्या आर्मीज थांबल्या, फायरिंग थांबवलं, म्हणून ते सीज फायर लाईन. आणि त्याच्यानंतर गेल्या इतक्या वर्षात त्याच्यावर काहीच तोडगा निघालेला नाही आहे. 71च्या लढाईत परत लढाई झाली, परत भारत जिंकला, बांगलादेशचा एक तुकडा झाला, कारण तेव्हा आपलं फोकस तिकडे होतं. आणि तेव्हा या सीज फायर लाईनचं शिमला करारानुसार रूपांतर करण्यात आलं LOC, लाईन ऑफ कंट्रोल. लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे दुसरं काही नसतं, माझ्या नजरेच्या आणि गोळीच्या टप्प्यात तू यायचं नाहीस, तिथपर्यंत जमीन माझी, ॲक्च्युअल कंट्रोल. तुमच्यापैकी जे लोक शेतकरी आहेत किंवा गावाला ज्यांची जमीन आहे त्यांना माहिती असेल, आपण म्हणतो अरे कुळाबिळांकडे देऊन काय फायदा नाही, जमिनीवर तुम्ही उभे नाहीत तर जमीन तुमची नाही.
हेच सैन्याच्या बाबतीत आहे. शिपाई जिथे उभा, दॅट इज ॲक्च्युअल कंट्रोल. ती लाईन आज ॲक्च्युअल कंट्रोल आहे. फक्त शिमला ॲग्रीमेंटमध्ये एक मजेशीर त्यांनी कलम घातलेलं की LOC रन्स अलॉंग पॉईंट ABCDEFG टिल NJ 9842 अँड ड्यू नॉर्थ, असं ते व्हेग म्हणजे आपण काय म्हणतो थोडं हां अस्पष्ट असं कलम टाकलं आणि त्याच्यामुळे नंतर ग्लेशियर प्रॉब्लेम झाला, ते नंतर आपण कधीतरी बोलू. आणि ही लाईन अशी आर्बिट्ररीली असल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूचे जे लोक आहेत, त्या पूर्ण एरियाला बाल्टिस्तान आणि असा एरिया म्हटला जातो, त्या दोन्ही बाजूचे जे लोक आहेत ते आपापसातले नातेवाईक आहेत. म्हणजे त्यांचा एक भाऊ इकडे राहिला, एक भाऊ तिकडे गेला, एक माणूस इकडे राहिला, त्याची बहीण लग्न करून तिकडच्या गावात आहे. त्यामुळे तिकडचे लोक आरपार सहजतेने जाऊ शकतात. आता भारत तिकडे फेन्स उभं करतोय, पण ते सहजतेने जाऊ शकतात आणि हे पाकिस्तानलाही माहिती आहे. जेव्हा पाकिस्तानला कळलं की कन्व्हेन्शनल लढाईमध्ये आपण त्यांना हरवू शकत नाही, 47, 71, 65 इतक्या लढाया पाकिस्तान लढलं, दरवेळेला ते हरलं. ते जेव्हा त्यांना कळलं आपण हरवू शकत नाही, तेव्हा त्यांनी इन्सर्जन्सीचा रस्ता शोधला आणि तेव्हा त्यांनी ते कॅम्प्स तिथे ठेवले की धार्मिक भावनेने अंध केलेल्या लोकांना ट्रेन करा आणि त्यांना मरायला पाठवा. ट्रेन करणारे पाकिस्तानी आर्मीचे लोक, आणि ते ट्रेनिंग कॅम्प्स तिथे आहेत. आणि ही माणसं का इकडे तिकडे जाऊ शकतात? कारण तो माणूस एकदा आमच्या भागात आला की आम्हाला ते कळत नाही हा माणूस आमचा आहे की त्यांचा आहे. ज्यावेळेपर्यंत आम्हाला त्याच्या हातात हत्यार दिसत नाही किंवा तो काहीतरी करत नाही. आणि म्हणून हे कॅम्प्स लावलेले आहेत. आणि हे कॅम्प्स 1989-90 पासून सुरू झालेले आहेत. त्यावेळची राजकीय परिस्थिती तो एक वेगळा चर्चेचा विषय आहे की जेव्हा फारुख अब्दुल्लांचं सरकार राजीव गांधींनी बरखास्त करून तेव्हाचे इलेक्शन काँग्रेसने रिक केले असं म्हटलं जातं. तर तेव्हापासून हा प्रॉब्लेम सुरू झाला. आणि इंडियन आर्मीलाही माहिती नव्हतं का? माहिती होतं. ह्याच्या आधी सर्जिकल स्ट्राईक झाले नाहीत का? झाले, फक्त ते पेपरात आले नाही. यावेळी सरकारने ठरवलं की ह्याला आपण प्रसिद्धी द्यायची, म्हणून 1 वर्ष आधी म्यानमारमध्ये जे ॲक्शन झालं त्याचं काही ब्रीफिंग झालं नाही. पण ही पर्टिक्युलर ॲक्शन झाल्यावर 2016मध्ये सप्टेंबर 2016मध्ये डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स हा माणूस कोण असतो हे सर्वसामान्यांना कोणालाही माहिती नसतं. पण त्या माणसाने प्रेस मीटिंग घेऊन सांगितलं आम्ही असं असं केलं. दॅट वॉज फॉर द फर्स्ट टाइम इन इंडियन हिस्ट्री की सरकारने ठरवलं आम्हाला हे प्रसिद्ध करायचे. म्हणून मी म्हटलं ज्या 5 देशाची जी ताकदीचे 5 घटक आहेत त्यातली पॉलिटिका महत्त्वाची. जसं इंदिरा गांधी फार महत्त्वाच्या होत्या, त्यांनी तो डिसिजन घेतला आणि त्या निर्णयावर अंमलबजावणी केली. आज 30-35 वर्षानंतर आज दुसऱ्या पंतप्रधानांनी तशी ॲक्शन केली. ह्याच्यामुळे प्रॉब्लेम संपला का? कारण सुरुवातीला मी म्हटलं लष्करी उद्दिष्ट आणि राजकीय उद्दिष्ट हे हातात हात घालून चालतं. मी पाकिस्तानचा पराभव केला का? किंवा मिलिटन्सीचा किंवा इन्सर्जन्सीचा प्रॉब्लेम नेहमीसाठी संपला का? तर नाही. सर्जिकल स्ट्राईकनी ते कधीही साध्य होत नाही. त्याच्यासाठी मोठी लढाई लागते. पण सरकारने पहिल्यांदा हे दाखवून दिलं जेव्हा त्यांनी 1 वर्षापूर्वी ब्रह्मदेशात ही कारवाई केली, तेव्हा पाकिस्तानच्या तेव्हाच्या परदेश मंत्र्यांनी विदेश मंत्र्यांनी सांगितलेलं की आम्ही काय ब्रह्मदेश नाही आहोत, आमच्या बाबतीत भारताने असा विचार करू नये. आणि यावेळेच्या सरकारने ठरवलं की आम्ही असा विचार करू शकतो की जे गेले 10-15 वर्ष आपण विचार करत नव्हतो. आर्मी विचार करत होती का? हो, आर्मी विचार करत होती. पण आर्मी ही संसदेला बांधील आहे, सरकारला बांधील आहे. आर्मी स्वतःहून काही करू शकत नाही. तर यावेळी संसदेने किंवा कॅबिनेटनी ठरवलं आपण हे करूया आणि त्यांनी ते पब्लिसाइज केलं. त्यामुळे व्हाय राजकीय उद्दिष्ट त्याच्यात असं आहे की जे आपण स्वतःची ताकद दाखवू इच्छितो. माझ्याकडे ताकद आहे पण दाखवणं हा वेगळा मुद्दा. त्यांनी एक छोटीशी ॲक्शन केली फक्त, म्हणजे पूर्ण भारत पाक संबंधांमध्ये ही अतिशय छोटीशी ॲक्शन आहे. आणि मी तर म्हणेन जर 20 वर्षानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला ही ॲक्शन अत्यंत नगण्यही वाटेल. पण आत्ता सरकारने ठरवलं की आपण हे अनाऊन्स करायचं, म्हणून त्यांनी प्लॅन करून आर्मीला ऑर्डर दिलं जस्ट डू इट. सरकारने सांगितलं जस्ट डू इट. व्हेअर अँड हाऊ आर्मी डिड इट. सो आय थिंक मी
1 तास 10 मिनटं बोललो आहे. तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू आला असेल. थँक्यू. ह्याच्यानंतर मला संयोजकांनी सांगितलं की 2 मिनटाचा 5 मिनटाचा ब्रेक घेऊ आणि प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. आय होप ॲट द एंड ऑफ इट पेपर वाचून तुम्हाला जी ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्याच्यापेक्षा एक कणभर जास्ती मी काहीतरी तुम्हाला सांगितलं आहे. माझं बोलणं तासभर शांत बसून ऐकून घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद. की मी जर पाकिस्तानच्या बाजूला असतो तर पाकिस्तानला युद्ध जिंकून दिलं असतं, हे कितपत योग्य आहे? काहीतरी शोमॅन असतो. कारण जर आम्हाला असं ताठ उभं राहायची सवय नसेल आणि थोडं बोलायची सवय नसेल तर आम्ही चांगले लष्करी अधिकारी होऊ शकत नाही. त्यामुळे मी म्हटलं तसं लढाई लढायला फक्त लष्कर लागत नाही, सगळं लागतं. तुमची लॉजिस्टिक्स म्हणजे त्याला आर्मी मार्चेस ऑन स्टमक हे सगळ्यांना माहिती असेल की सैन्य पोटावर चालतं. तर गरीब देश किती लढाई लढू शकतो, दॅट इज वन. दुसरी गोष्ट आर्मीचं मनोधैर्य, मोराल. पाकिस्तान आर्मीचं कुठे होतं? आणि सॅम बहादूर ही वॉज अ व्हिक्टर. व्हॉट एव्हर ही सेज इज करेक्ट. तो जिंकलेला. भारतीय सैन्य कुणाच्या झेंड्याखाली लढत होतं ती दुसरी गोष्ट, पण आपण जर्मनांनाही मात दिलेली आहे. अर्थात नेतृत्व हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आम्ही आर्मीत जेव्हा जोकिंगली हिंदीमध्ये बोलतो तेव्हा म्हणतो, अगर प्रभू रामचंद्र जैसा नेता है तो बंदर भी लंका जीत सकते. सो नेतृत्वाचं महत्त्व आहेच. पण मला वाटतं त्यांनी जोकिंगली सांगितलं असेल, कारण न्यूमरिकली म्हणजे संख्याबळाच्या बाजूने जर आपण तुलना केली तर पाकिस्तान तेव्हाही आणि आत्ताही आपल्यापेक्षा संख्येने खूप लहान आहे. त्यामुळे आय डोंट थिंक. दुसरी गोष्ट, एक तुमच्यापैकी जे लोक जंगलात किंवा शिकारीची माडगुळकरांची पुस्तकं वगैरे वाचली असतील किंवा स्वतः गेले असतील रात्री जंगलात राहायला, वाघ, सिंह, चित्ता हे लोकसुद्धा एक मोठी शिकार घेऊन जाणं पसंत करतात, पण 2 लहान शिकारी उचलत नाही. त्यातून पाकिस्तान 2 फ्रंटवर लढाई लढत होता. त्यामुळे त्याच्यासाठी लढाई जिंकणं सोपं नव्हतं आणि आपल्यालाही पूर्णतः माहिती होतं आणि आपल्याकडे संख्याबळ असल्यामुळे आपण दोन्ही फ्रंटवर लढत होतो. सो हा मुद्दा माणेकशा पाकिस्तानात असते तर त्यांच्याही लक्षात आला असता, बिकॉज ही वॉज अ ट्रेंड सोल्जर. तर त्यामुळे विल टेक इट ॲट दॅट पिंच ऑफ सॉल्ट. सॅल्यूट सॅम बहादूर, बिकॉज अ फॅन्टास्टिक गाय. आणि मी सॅम माणेकशांना प्रत्यक्ष बघितलेलं आहे. मी बघितलं तेव्हा ते जवळपास 89 वर्षाचे वगैरे होते आणि तेव्हाही तो माणूस इतका रुबाबदार होता की तरुणपणी तर त्याच्यावर मुली फिदाच असल्या पाहिजेत. आणि त्यात सेकंड वर्ल्ड वॉरमध्येही त्यांनी पोटात गोळ्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे धैर्यधर, फॅन्टास्टिक घ्या. पण स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट. केलं काय? भारताच्या बाजूने लढले, भारताला लढाई जिंकून दिली. हॅट्स ऑफ टू. प्रश्न आहे. त्यामुळे सामान्य जनांना आर्मी ही अजूनही एक साम्राज्यवादी आर्मी वाटते की ती दूर आहेत. आपल्याकडे दारूला राज्यमान्यता नाही आहे, त्यांच्याकडे दारूला समाजमान्यता. आणि त्याच्यानंतर त्यांनी ॲक्शन करायला लावली. त्यामुळे बऱ्याच जनमानसांना वाटायला लागलं, हो हे माझ्या भावनांचं प्रतीक आहे. गेल्या 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासात मला सरकारी डिपार्टमेंट्स कधी माझी वाटत नाही. तर मला असं वाटतं की ही ॲक्शन केल्यामुळे कुठेतरी समाज मनामध्ये हां ही आर्मी माझी आहे, दे आर डुईंग फॉर व्हॉट आय एम थिंकिंग. तर मला वाटतं हे लष्करी उद्दिष्ट साध्य झालं असेल. छत्तीसगडमध्ये इतके जवान आपले मारले जातात तर ह्याचं उत्तर राजकीय आहे. कारण उभे राहतात ते सरकारला कंटाळलेले असतात आणि सरकारला कंटाळण्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारात असलेला भ्रष्टाचार. सरकारातला भ्रष्टाचार हा खात्यांमुळे होतो आणि आर्मी हे खातं नाही, आर्मी आहे. त्याच्यानंतर मी असं म्हणत नाही की आर्मीत सगळेच महात्मा गांधी आणि ऑनेस्ट आहेत, कारण उडदा माझी काळे गोरे मनुष्य स्वभाव आहे. मनुष्याचे सगळे षड्रिपू आर्मीतल्या लोकांकडेही आहेत. पण हा प्रश्न हा लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. तो पोलिसांनी, राज्य सरकारांनी आधी सोडवायला हवा.
त्यांच्याकडनं सुटला नाही तर केंद्राकडे जायला हवा. केंद्राने केंद्रीय मनुष्यबळ वापरावीत. त्यांनी सुटला नाही तर साम आणि दाम झाल्यानंतर मग दंडासाठी आर्मी बोलवावी. चाणक्याच्या अर्थशास्त्रात व्याख्या दिलेली आहे, आर्मी इज द बेस्ट वेपन ऑफ व्हायलन्स युज्ड बाय द स्टेट. आर्मी एवढा हिंसाचार कोणीही घडवून आणू शकत नाही, पण ते हत्यार हे सरकारच्या हातात आहे आणि ते सगळ्यात शेवटी वापरायचं. कारण आर्मी ही शत्रूविरुद्ध लढायला आहे, आर्मी ही स्वजनांविरुद्ध लढायला नाही आहे. काश्मीरमध्ये लढताना आम्ही गोळी घालत नाही, कारण मला कोणी कानपडात मारली किंवा दगड मारला तर मी तर त्याला ठारच मारेल. पण आज तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल, कारण त्यांना ऑर्डर्स नाही आहेत. नाहीतर 70च्या दशकात नागालँडमधली इन्सर्जन्सी आर्मीनी अशीच मोडून काढली 1.5 वर्षात. तुम्हाला तसं आवडणार नाही, तुम्हाला म्हणजे छत्तीसगडमधल्या लोकांना तसं आवडणार नाही. कारण आर्मीचा वरवंटा जेव्हा फिरतो तेव्हा बरंच सुक्याबरोबर ओलही जळतं. आणि त्यामुळे तिथे कसं डील करायचं हा सरकारचा प्रश्न आहे. CRPFचे जवान का मेले? कारण CRPFची जी लिडरशिप आहे IPS ती कधीही ऑपरेशनमध्ये जात नाही. कमांडर तगडा तो फौज तगडी. अमेरिका उत्तर कोरिया संबंध आणि एकंदरच तिसरं महायुद्ध होईल असं तुम्हाला वाटते? हो, माझ्या वाचनाच्या बुद्धिमत्तेच्या आणि क्षमतेच्या बाहेरचा प्रश्न. फ्रँकली म्हणजे मी अमेरिकेत 2001मध्ये 2 महिना राहून आलो पेंटागॉनमध्ये आणि त्याच्यानंतरच ते 2 टॉवर पडले. म्हणजे मी परत आलो आणि 10 दिवसात पडले. 31 ऑगस्टला मी परत आलो आणि ते 9 सप्टेंबरला झालं. तर दिल्लीत माझे जे कोर्समेट होते, आम्ही मेसमध्ये बसले होते, त्यांनी मला अवे क्या करके आ गया, ये देख क्या हो गया. पण ते म्हणजे हसण्याची गोष्ट आहे. पण हे फार मोठ्या लेवलला चालतं. आय एम टू स्मॉल फ्राय. आय मीन हे माझ्या क्षमतेबाहेरचा प्रश्न आहे. POK आपण काश्मीरमध्ये जी आता जी म्हणजे सगळ्यात जुन्या ज्या शस्त्र आहे पत्थरबाजी ती चालू आहे, त्यावरती आपल्याकडे काही सोल्युशन आहे का? हो. आणि अक्साई चीनविषयी तुम्ही काय सांगू? ओके. पाकिस्तान ते जे काश्मीरात चाललंय, तुम्ही जर काश्मीरचा नीट अभ्यास केलात तर लडाख व्हॅलीमध्ये सगळे बुद्धिस्ट आहेत. लडाखमध्येच कारगिल येतं. कारगिलमध्ये 95% पॉप्युलेशन मुस्लिम आहे. तिथे काहीही प्रॉब्लेम नाही, सगळी शांतता आहे. इव्हेंच्युअली कारगिलच्या लढाईत सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला मदत केली. जम्मू खोऱ्यामध्ये प्रीडॉमिनेंटली डोगरा आणि सिख आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. श्रीनगर व्हॅलीमध्ये फक्त 5 साऊथ काश्मीरमधले जिल्हे आहेत जिकडे सुन्नी मुसलमानांची मेजॉरिटी. हे सगळे प्रॉब्लेम तिकडे आहेत. अगर इंडियन आर्मी को अपने हिसाब से काम करने दिया जाए, जहां हम बोलते गोली का जवाब गोली, पत्थर का जवाब पत्थर. कारण मी म्हटलं आर्मीसारखा हिंसाचार कोणीच करू शकत नाही. तुम्ही जर आर्मी डिप्लॉय केली तर त्याला हिंसाचाराची परमिशन द्या, नाही तर आर्मी डिप्लॉय करू नका. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट ज्याच्याविषयी भयंकर आरडाओरडा होतो, हा ग्रामीण श्रीनगर व्हॅलीमध्ये लागू आहे, हा श्रीनगरमध्ये लागू नाही आहे. त्यामुळे इन्सर्जंट्स नेते आणि मारामारी ह्या सगळ्या नागरी प्रदेशात होतात, ग्रामीण प्रदेशात होत नाहीत. कारण ग्रामीण प्रदेशात आर्मी ठोकेल त्यांना. आपल्यापैकी 99% जणांना हे माहिती नसेल की नागरी प्रदेशात काश्मीर व्हॅलीमध्ये आपसा लागू नाही आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम सोडवायचा असेल, राजकीय इच्छाशक्ती, 2 महिन्यात प्रॉब्लेम संपला. त्यातल्या 5-6 फॅमिलीज आहेत, व्हिजिलंटेझम म्हणतात हल्ली जे म्हणतात, त्या 5-6 फॅमिलीतल्या सगळ्या मेंबर्सना जर गोळ्या घातल्या, हा प्रॉब्लेम नेहमीसाठी संपेल. पण आपण जर्मन नाही आहोत, आपण इस्रायली नाही आहोत आणि आपण चायनीज त्याहूनही नाही आहोत. आपण भारतीय आहोत. आपण एवढे क्रूर तेव्हाही नव्हतो. मला वाटतं अशोकानंतर एवढा क्रूर कोणीच नव्हता आणि तोच माणूस बुद्ध झाला. तर आम्ही काय करणार? कुलभूषण जाधव सध्या जे हे चालू आहे त्याविषयी आपण का अधिक माहिती? इज लॉट ऑफ काय आपण ज्याला फॉग ऑफ वॉर आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्याच्यात बरंच धुंद आहे, त्याच्यात बरेच डॉट्स कनेक्ट होत नाही. कारण आम्ही जेव्हा स्पाय नेटवर्क चालवतो तेव्हा अधिकारी आमचे जात नाहीत. आणि इव्हेंच्युअली कुलभूषण जाधव सांगतात की ते रिटायर्ड नेव्हल ऑफिसर आहेत. आता रिटायर झाल्यानंतर कशाला कोण मारायला तिकडे जाईल? त्यामुळे तो माणूस कमर्शियल इंटरेस्टसाठी गेला असेल. पण त्या हेरगिरीमध्ये बरेच कच्चे दुवे असतात जे कधीच लोकांसमोर येत नाहीत आणि यायलाही नकोत. जसे आम्हाला पाकिस्तानातल्या एखाद्याला भेटायचं असेल तर आम्ही पाकिस्तानात जाऊ शकत नाही, तो भारतात येऊ शकत नाही.
आणि त्याला दुसऱ्या कुठल्या तरी निगोसिएशनमध्ये प्यादं म्हणून त्यांनी उचलला असेल. कारण जशी आमच्या इंटेलिजन्स एजन्सीज काम करत असतात त्यांची लोक काम करत असतात. सो ते एक्झॅक्टली काय आहे बरं. आता मी जरी आर्मीमध्ये जरी असतो, इंटेलिजन्समध्ये जरी असलो, तरी प्रत्येक थिएटर आणि प्रत्येक केसची त्याच लोकांना माहिती असते. म्हणजे मणिपूरमध्ये मी काय करतोय हे आसामवाल्याला माहिती नसतं. त्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॉमेंट ऑन दॅट की ते काय केस आहे. झेप कुठपर्यंत आहे त्याच्या अनुषंगाने एबोटाबादला जी ओसामा बिन लादेनच्या विरोधात कारवाई चालू होती त्याचं थेट लाईव्ह कव्हरेज ओबामा आणि त्यांचे अधिकारी व्हाईट हाऊसमध्ये बघत होते. तसंच DGMAच्या ऑफिसमध्ये पंतप्रधान मोदी, पर्रिकर आणि अजित डोवाल ही मंडळी लाईव्ह कव्हरेज बघत होती का? की जवळजवळ 7 कॅम्पवर आपल्या किती सैनिकांनी, म्हणजे एकूण सैनिकांची संख्या आणि ग्रुपचा त्याची एक माहिती द्या. दुसरी गोष्ट की एवढ्या मोठ्या सिंक्रोनाइज हल्ल्यामध्ये केवळ 38 दहशतवादी आणि 9 सैनिक ठार झाले पाकिस्तानचे असा आपला दावा आहे. पाकिस्तानने ते नाकारले आहे, पण भारताची काहीच हानी झाली नाही, हे सत्य आहे का? होय. कारण मी एका ऑफिसरचं नाव सांगतो, कर्नल यादव म्हणून आहे. तो कॅप्टन होता 2002मध्ये. त्याचे वडील माझे सिनियर होते आणि तेव्हासुद्धा त्याला JNKमध्ये खांद्याला गोळी लागलेली आणि नंतर ही रोज हाय बिकम कर्नल. ही वॉज वन ऑफ द गाय हू वेंट अक्रॉस. सो त्यामुळे आपली कॅज्युअलिटी झाली नाही. कारण ती झाली असती तर आमच्या कोर्समेट, माझे जे आत्ता आर्मीमध्ये असलेले सर्व्हिंग कोर्समेट्स आहेत ते आत्ता ब्रिगेडियर पदावर आहेत, तर ते कळलं असतं. म्हणजे पेपरात जरी आलं नसतं तरी ते कळलं असतं. आपली काही हानी झाली नाही. कारण तुम्ही एक लक्षात घ्या, जेव्हा इन्सर्जंट आर्मीशी लढतो तेव्हा मनोधैर्याने आर्मीवाले, कुठल्याही आर्मीचे, ते नेहमीच वर असतात. कारण ते 125 कोटी लोकांना रिप्रेझेंट करत असतात आणि त्यांच्या मनात एक आत्मविश्वास असतो की वी आर ऑलवेज बेटर ट्रेन दॅन देम. व्हेरेस त्यांच्याकडे ते नसतं. पाकिस्तान नाकारणारच, कारण पाकिस्तानी सांगितलं हो तर म्हणजे तुम्ही अध्यारूत केलं की तुमचे कॅम्प होते. सो दे विल नेव्हर ॲग्री. कारण ते गेली 30 वर्ष ॲग्री करत नाहीत की इकडे कॅम्प्स आहेत म्हणून. पण आर्मी कशी काम करते ते मला माहिती आहे की जर इफ DGMO हॅज टेकन प्रेस मीटिंग, आय 100% बिलीव्ह ते झालं आहे. आणि ते का झालं याच्यावर माझा विश्वास काय, कारण 2014मध्ये जेव्हा हे नवीन सरकार आलं तेव्हा सप्टेंबर ते नोव्हेंबर 2014मध्ये अशा काही ॲक्शन्स झाल्या त्या फ्रंटवर जिथे माझे कोर्समेट्स ब्रिगेड कमांड करत होते आणि त्यांच्याशी जेव्हा आम्ही नंतर भेटलो वगैरे. सो आय डू फर्मली बिलीव्ह 100%, मोर दॅन 100% की ही ॲक्शन झाली आणि याच्यात भारतातल्या कुठल्याही सैनिक जखमी झाला असेल पण कोणी मेला नाही. सर, एक शेवटचा प्रश्न इंडिव्हिज्युअल परसेप्शनबद्दलचा आहे. म्हणजे त्याचं प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच म्हणजे आपल्या देशातल्या नेत्यांनी DGMOला म्हणजे लष्कराला पुढे येऊन जनतेला, देशाला सांगायला सांगितलं की आम्ही हे केलं आहे म्हणून. तर त्यामध्ये राजकीय मायलेज घेण्याचा भाग किती आणि राष्ट्रभावना चेतवण्याचा भाग किती, याच्याबद्दलचं तुमचं मत आहे ना? भयंकर आहे. मी जेव्हा इतर लोकांशी बोलतो तेव्हा नेहमी एक सांगतो की या भारतात आजच्या तारखेला सगळ्यात बुद्धिमान लोक कोण आहेत? जे फर्स्ट अटेम्प्ट IIT क्लिअर करतात, जे फर्स्ट अटेम्प्ट सिव्हिल सर्व्हिसेस क्लिअर करतात, जे फर्स्ट अटेम्प्ट CA क्लिअर करतात, BRCचे सायंटिस्ट, इस्रोचे सायंटिस्ट. हू आर द बेस्ट ब्रेन्स इन इंडिया? द बेस्ट ब्रेन्स इन इंडिया आर आवर पॉलिटिशियन्स. I'm not joking. कारण ते या सगळ्या बुद्धिमंतांकडनंही काम करून घेत आहेत आणि 90% अडाण्यांनाही आपल्याशी मान्य करायला फोर्स करतायत. त्यामुळे राजकारणी हे विद्वान आहेतच. त्यामुळे ह्या सरकारने तसा फायदा करून घेतला का? हो. आणि हे बरोबर आहे का? हो. इंदिरा गांधींनी जेव्हा लढाई जिंकली तेव्हा आर्मीचे पगार कमी करण्यात आले, पण त्या इलेक्शन जिंकल्या. आणि आज मी इथे सगळ्यांसमोर भाषण देतोय, यू विल बी 6th पे कमिशन हे अजूनही आर्मीला लागू झालेलं नाही आहे. आणि आर्मी ऑफिसर्सचं इक्वेशन अजूनही ग्रुप A मध्ये नाही आहे. अजूनही माझे आर्मीत सर्व्हिस करणारे मित्र, कलिग 6th पे कमिशन घेत नाही आहेत. जर पॉलिटिशियन्सना आर्मीला पुढे करायचं असतं तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा पगार नीट दिली असते. त्यामुळे त्यांनी पॉलिटिकल मायलेज घेतलं का? उत्तर हो असं आहे. ते चूक की बरोबर? मला जरी चुकीचं वाटलं तरी मी जर पंतप्रधान असतो तरी मी असंच काहीतरी केलं असतं.
सो शेवटचा प्रश्नापेक्षा एक तुमची वैयक्तिक माहितीच पाहिजे. हां, तुम्ही आर्मीमध्ये रुजू झालात ते पद, निवृत्त होताना पद, आणि एक थोडक्यात त्यातला प्रवास. मला आता तो संस्कृत श्लोक आठवत नाही आहे की मध्ये राम दास बोलत पण आहे की जो स्वस्तुती करतो तो एक मूर्ख, असं काहीतरी. सो आता माझा काय म्हणतात तो सुरुवातीचा दावा आता नक्की झालेला आहे की तुम्ही मला मूर्ख बनवण्यासाठी इकडे उभं केलेलं आहे. तो मी शाळेत असताना पहिल्या वर्गावर बसायचो. हुशार होतो म्हणून नव्हे, माझी उंची सगळ्यात कमी होती म्हणून. आणि तुमच्या इथलाच एक मुलगा महेश नाईक माझ्या वर्गात होता. महेश नाईक आला इकडे? मनोज नाईक, सॉरी मनोज नाईक. हां, तो मागे, त्याला आठवत असेल. मी पहिल्या वर्गावर बसायचो आणि माझ्या बाकावर दुसरा बसायचा महेश धुरी. आम्ही दोघेही बुटके होतो. पण मला तेव्हाही गोष्टी सांगायचा फार छंद होता. मी गोष्टी छान सांगायचो. अभ्यास न करता माझी सगळी डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचून झालेली असायची, गुरुनाथ नाईक आणि SM काशीकर वगैरे. माझे वडील पोलीसमध्ये होते, त्यामुळे घरात आमच्याकडे आणि ते आमचं मूळ गाव कोल्हापूर, त्यामुळे मुलांनी व्यायाम करणे किंवा पोलीस लाईनमध्ये मारामारी करणे इट्स ओके. इट वॉज नॉट लुक डाऊन अपॉन. शाळा चांगली होती, शिक्षक चांगले होते, मित्र चांगले होते, त्यामुळे गणित आणि इंग्लिश हे विषय फार छान झाले. मराठी शाळेत होतो त्यामुळे मराठी नीट बोलायचो. तिकडनं पार्ला कॉलेजला ॲडमिशन मिळालं. आमच्या वडिलांची फार इच्छा होती की मी इंजिनिअरिंगला जावं, पण तेव्हा 2च कॉलेजेस होती, VJTI आणि SP. पहिले 20% जायचं इंजिनिअरिंगला, आम्ही त्या 20% नव्हतो. नंतर BScला ॲडमिशन घ्यायचं, तर PCM मला तेव्हा काही जास्ती माहिती नव्हतं. तर PCBला माझ्या मित्रांनी माझा फॉर्म भरला, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. मी त्या वर्गात गेलो आणि हैराण, 100 जणांचा वर्ग, 80 मुलगे. म्हटलं नको हे बाबा, हे आपलं डिपार्टमेंट नकोच. म्हणून मी प्रिन्सिपलकडे गेलो. तेव्हा आमचे सोनी म्हणून होते प्रिन्सिपल. म्हटलं मला विषय बदलून हवा आहे. तर त्याने टिपिकल पार्ला प्रमाणे प्रश्न विचारला, तिकडे काय दिवे लावणार आहात? ते बघू काय ते करायचं ते, पण कुठला हवा आहे? फिजिक्स, मॅथ्स टाक. मग आम्ही या वर्गात आलो. त्यात 100 पैकी 80 मुलगीनी 20 मुली, आणि त्या 20 मुलीसुद्धा मोठमोठ्या अशा प्रिझमसारख्या चष्मा लावणार आहे. म्हटलं हा वर्ग चालेल आपल्याला. त्याच्यानंतर करायचं काय दिवसभर, कारण आमच्या वडिलांना भयंकर इच्छा होती की मी इंजिनिअरिंगला जावं. अँड देन आय वॉज आपण जसं इंग्लिशमध्ये म्हणतो, आय वॉज डाऊन अँड आउट. धावायला चांगला होतो, मग मी खो खो टीममध्ये जॉईन झालो, बास्केटबॉल टीममध्ये जॉईन झालो. संडेला NCC. त्या वयातल्या मुलांमध्ये जसं असतं 18 ते 20 मधले की आईवडिलांपासून दूर राहूया. अनफॉर्च्युनेटली माझं घर इतकं जवळ होतं कॉलेजपासून की मी जास्ती दूर राहू शकायचो नाही, आणि तेव्हा पॉकेट मनी एवढा मिळायचा नाही, त्यामुळे जेवायला घरी यावं लागायचं. त्यामुळे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 घराबाहेर राहायची युक्ती होती की कॉलेजला जा. आणि लकीली तिथे सिनियर कॉलेजमध्ये मराठी मुलं जी हुशार होती ती इंजिनिअरिंग, मेडिकलला वगैरे गेली, आणि कॉस्मोपॉलिटन क्राऊड माझ्याबरोबर आला. त्यामुळे इंग्लिश सुधारलं. बराच वेळ घराबाहेर काढल्याने एक शहाणपण आलं. आणि नंतर एकदा बोलता बोलता आमचे वडील मला म्हणाले की तुला डेअरिंग भरपूर आहे, तू वडापावची गाडी काढून सुद्धा आयुष्य कंठशील, बट लेट्स लर्न टू हॅव लाईफ ऑफ डिग्निटी. आणि आय थिंक असा त्याच डायलॉगमुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा, म्हटलं चलो यार लेट स्टार्ट प्रिपेरिंग. म्हणून 2nd इयर BScच्या दिवाळीच्या सुट्टीनंतर मी स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली. मित्र चांगले मिळाले, कारण आज आमच्यापैकी 4 जण आम्ही आर्मीत होतो. आम्ही बाहेर आलो. 1 जण आहे ब्रिगेडियर संग्राम दळवी बोरवलीचा, ही स्टील इन आर्मी. एक एअरफोर्समध्ये गेला, आणि आम्ही 3 आर्मीत गेलो. आणि लास्ट इयरला मी दणादण परीक्षा देत सुटलो. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, तेव्हा 6 मॅनेजमेंट कॉलेजेस मुंबईमध्ये होती, आणि मला NMIMSमध्येही ॲडमिशन मिळालेलं. मी MPSCची प्रिलिम पास झालेलो, मी स्टेट बँकेची परीक्षा पास झालेलो, कारण तिकडे खो खो खेळायला मिळायचं आणि पगार मिळायचा असं आम्हाला जेव्हा सांगण्यात आलं. त्याच्यानंतर फॉरेस्ट रेंजरची परीक्षा पास झालो, आणि अर्थातच CDSची परीक्षा पास झालो. तर वडिलांनी सांगितलं जा तातडीने NMIMSला पैसे भरून ये, कारण आम्ही ईस्टला राहायचो आणि NMIMS वेस्टला. तर मी वडिलांना म्हटलं मला
जॉईन करायचं नाही आहे, मला आर्मी जॉईन करायची. वडील म्हणाले गॅरंटी काय पास होशील, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्याच्यात काहीच नाही. म्हटलं लेट्स टेक अ चान्स. देवदेनी सगळं झालं. आर्मीत गेलो तेव्हा माझं वजन 52 किलो होतं, उंची एवढीच. त्याच्या आधीच्या 6 महिन्यात ऑक्टोबर 1985 मी आणि आमचे 10 मित्र, त्यातले 4 जण आर्मीत गेले, म्हणजे मी धरून 10. मुंबई ते कन्याकुमारी करायला काही काम नाही म्हणून आम्ही मुंबई ते कन्याकुमारी सायकलवरून गेलो. यू कॅन इमॅजिन वडिलांना किती टेन्शन आलं असेल. ह्या कामधाम काय करत नाही, अभ्यासात काही, म्हणजे BSc नंतर चांगलं झालं, पण 12वीत मला अगदीच पॅथेटिक मार्क होते. म्हणजे मी BSc पास कसा झालो आहे मला अजूनही माहिती नाही. सॉरी, 12वी कसा पास झालो अजूनही मला माहिती नाही. आणि मला जाताना टिपिकल पार्ला पूर्व ब्राह्मणी वस्ती. अरे आर्मीत जातोयस बघा, पळून येशील, तिकडे फार रगडा असतो. ह्यांच्यापैकी कुणी डेहराडून बघितलेलं नाही. इंडियन मिलिटरी अकॅडमी कशी असते ही माहिती नाही. माझ्या आते बहिणीच्या मेहुण्याची ती अमुक तो एक आर्मीत आहे. तर माझ्या वडिलांनी मला काही विचारलं नाही. आणि हा खरं पोलीस सब इन्स्पेक्टरची पण परीक्षा पास झालेलो मी, आणि माझा भाऊ एकाच परीक्षेला पास झालेलो. तो माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठा आहे. तो जॉईन झाला, मी जॉईन झालो नाही. तो आत्ता वरळीला ACP आहे. मी वडिलांना एकच म्हटलं, परत येणार नाही, देख लेंगे. आणि ही जर बेदरकार वृत्ती तुमच्याकडे असेल तर तुमच्यापैकी कोणीही आर्मी ऑफिसर होऊ शकतो. त्याला काय फारसं डोकं लागत नाही. गणित जरा पाढेविडी नीट यावं लागतात, प्रपोर्शन, टाइम स्केल, डिस्टन्स, ते जरा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जे सगळं लागतं ते लागतं. अकॅडमीत सुद्धा आय वॉज नॉट स्वॉर्ड ऑफ ऑनर. स्वॉर्ड ऑफ ऑनर म्हणजे जो अकॅडमीचा टॉपर असतो तो. मध्यम, म्हणजे 300 जणांच्या बॅचमध्ये माझा नंबर काहीतरी 152, 172 किंवा 142 ह्याच्यातच असेल. महार रेजिमेंटला गेलो. तिथे जे आमचे सिनियर्स होते त्यांनी ठोकून शिकवलं. म्हणजे एक पर्टिक्युलर कोर्ट ऑफ एन्क्वायरी माझ्या COनी मला 6 वेळेला लिहायला लावलेली आहे. 18 पानाची कोर्ट ऑफ एन्क्वायरी मी 6 वेळेला लिहिलेली आहे एका आठवड्यात. आणि मी मनातल्या मनात नेहमी मेसमध्ये बसून दारू पिताना त्याला शिव्या द्यायचो, क्या ओल्ड मॅन डज नॉट नो नॉर्थ अँड साऊथ अँड व्हॉट दिस इज दिस. आज जेव्हा मी त्याला इतक्या वर्षानंतर भेटतो, आज त्याचा मुलगा माझ्या युनिटचा CEO आहे, आणि इनफॅक्ट माय सन हॅज ऑल्सो मेट हिम. तेव्हा मला वाटतं की या लोकांनी आम्हाला उदंड शिकवलं. दुसरे कर्नल रमणी म्हणून माझे साऊथ इंडियन CEO होते. जेव्हा राजीव गांधींनी NSG नवीन स्थापन केलं तेव्हा ते मेजर होते, आणि ही वॉज वन ऑफ द फर्स्ट टीम कमांडर्स इन NSG. आणि ते तमिळ असल्यामुळे त्यांचे बोलायचा टोन असा, ए शैलेश सुन. तो शैलेश नाही म्हणायचे, शैलेश चल बेट लगाते. कारण ते NSG मध्ये असल्यामुळे त्यांचा पिस्तुलावर हात अत्यंत साफ होता, आणि आम्ही नेहमी हरायचो. आणि मग त्यांना आम्ही सांगायचो, सर ओ पिस्टल छोड दो, लढाई में थोडी पिस्टल फायर करतो, रायफल काय रेंज लागलो. कारण आम्ही तरुण असल्याने आमचा रायफलवर हात साफ होता. त्यांनी शिकवलं. सगळे कोर्सेस केले. बेळगावला कमांडो कोर्स केला, महूला इन्फंट्री वेपन कोर्स केला, सगळं केलं. नंतर कोणीतरी सांगितलं, बाबा अभ्यास केल्याशिवाय तरुणोपाय नाही, म्हणून परत अभ्यासाला लागलो. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विदिन फोर्सेस असते, ती पास झालो. वेलिंग्टनला डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांनी रोझा हा पिक्चर बघितला आहे त्याच्यात त्याचं शूटिंग आहे. तिथे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे त्या बॅचचे बेस्ट ब्रेन्स 200 लोक येतात. त्या लोकांबरोबर चहा पिताना, दारू पिताना, सिगरेट पिताना ज्या चर्चा व्हायच्या, मी म्हणेन त्याच्यापेक्षा जास्ती ट्रेनिंग कुठेच नाही. ते केल्यामुळे मला इंडियन आर्मीने 2 महिने अमेरिकेत पाठवलं. पेंटागॉनमध्ये मी 18 देशाच्या लोकांबरोबर राहिलो. इनफॅक्ट स्टाफ कॉलेजमध्ये माझ्याबरोबर 22 देशांचे, वेगवेगळ्या देशांचे लोक होते. त्याच्यात ब्रिटिश ऑफिसर पण होता एका बाजूला, आणि एका बाजूला लेबनॉनचा पण ऑफिसर होता. आणि एकदा सांगायची गोष्ट, ते असे आम्ही एकदा सेकंड फ्लोअरला उभे होतो, खाली बघत होतो कोण येते जाते. तो ड्यूक ऑफ वेलिंग्टन रेजिमेंटचा ऑफिसर माझ्या बाजूला उभा होता, आणि खाल्लं लेबनीज ऑफिसर चाललेला. आणि हा ब्रिटिश ऑफिसर मला म्हणाला, लुक ॲट द टेररिस्ट. म्हटलं, बॉय, इवन भगतसिंग वॉज टेररिस्ट फॉर यू. हा दृष्टिकोनातला फरक आहे. इराकी ऑफिसर्स माझ्याबरोबर इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ट्रेन झालेले आहेत. श्रीलंकन ऑफिसर्स माझ्याबरोबर महूमध्ये ट्रेन झालेले आहेत. ह्या लोकांनी मला भरपूर शिकवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याबरोबर मी जेव्हा सुरुवातीला युनिटमध्ये गेलो, मला जी कंपनीने प्लटून मिळाली ती सरदार आणि जाट लोकांची होती.
आणि ते हल्ली ते 3 इडियटमध्ये आहे ना, से आली ज्वेल आली ज्वेल, हे नॉर्थमधनंच आलेलं असावं. कुठल्याही सरदाराला काही सांगा, ओय दर्शन क्या रांधे ओ साहबजी चिंता ना करी, चल्ली जाओ. फॅन्टॅस्टिक ट्रुप्स की ते पुढे चालतात. आणि ही एक मोठी जबाबदारीची भावना की या 36 माणसांचं आयुष्य तुमच्यावर आहे. मी ग्लेशियरमध्ये कंपनी कमांडर होतो 91 मध्ये, आणि दर्शन सिंग म्हणून माझा हवालदार, तो माझ्या मुलाला भेटला. त्यांनी अशी मिठी मारली मुलाला किंवा मलाही, म्हणून साहब लडका इतना बडा हो गया, कारण 91 मध्ये माझं लग्नही नव्हतं झालं. पेट्रोलिंगला चालत असताना तो नेहमी पुढे चालायचा आणि मी त्याला सांगायचो दर्शन आज कल तू जाके आया पेट्रोलिंग, आज तेरा नंबर नाही आहे. तो नेहमी पुढे चालायचा आणि मी त्याला सांगायचो तू क्रेवास में गिर गया. तो दर्शन मला सांगणार ओ साहब मैं गिर गया तो आप तुसी निकाल लोगे, ओ तूही गिर जाओगे तो कोण निकालेगा. इट इज नॉट दॅट की तो माझ्यापेक्षा कमी ताकदीचा होता. हा विश्वास. आणि जेव्हा हे रिस्की चीज, मग असा मूर्खपणा करायला भारतातली तरुण मंडळी का जातात की जिथे जीवाला धोका आहे, हे असल्या जवानांमुळे जातात. त्या जवानांमुळे भारताचं अंतरंग, भारताचा ग्रामीण भाग, भारतीय संस्कृती, त्याची जी ओळख मला झाली त्यांनी मी आज असा बनलो. माझी सख्खी चुलत बहीण, तिचं लग्न नेव्हल ऑफिसरशी झालंय, तिच्या लग्नाला मी नव्हतो. मुंबईत म्हणून ठीक आहे यार, नंतर आपण भेटूच ना. पण माझ्या UP, MP, बिहार, पंजाबमधल्या जवानाच्या चुलत बहिणीचं, आते बहिणीचं लग्न असेल आणि त्याला जर रजा दिली नाही, दॅट इज सॅक्रिलेज. कारण तो जर त्या लग्नाला गेला नाही तर त्याच्या लग्नाला त्याची आत्या किंवा काका येत नाही. ही ग्रामीण भाग आमच्यासारख्या शहरी लोकांना कधीच येणार नाही. ही अशी प्रगती होत गेली. नंतर ठरवलं की जरा आपण दुसरा भाग बघूया म्हणून मिलिटरी इंटेलिजन्सला गेलो. त्याच्यात पुण्यात काउंटर इंटेलिजन्समध्ये नोकरी केली, मणिपूरला इंट ॲक्विजिशनमध्ये नोकरी केली. ते एक फारच सुंदर आणि भव्य दिव्य फील्ड आहे. फक्त जे तरुण मंडळी हे फील्डकडे बघतायत त्यांना एक सांगू इच्छितो, इंटेलिजन्स इज नॉट लाईक जेम्स बॉन्ड की हायटेक गाड्या, सुंदर तरुणी आणि चांगली दारू. इंटेलिजन्स म्हणजे एक बंद ऑफिस, मळकट दिवे, असंख्य फायली, चहा आणि सिगरेटचा धूर, आणि त्या फायलीतनं तुम्ही काहीतरी अर्थ काढताय. दॅट इज इंटेलिजन्स. सो इट्स नॉट व्हेरी ग्लॅमरस इन दॅट सेन्स. 2008 मध्ये मणिपूरमध्ये मी कमांड केलं तेव्हा नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या 3 राज्यांमध्ये मी बघत होतो म्यानमार बॉर्डर. मी काय करत होतो हे मी सांगू इच्छा करतो पण सांगू शकत नाही, कारण ते फारच गुप्त प्रकारचं काम होतं. पण त्याच्यानंतर मी आणि माझ्या बायकोनी म्हणजे असा विचार केला की माझा मुलगा 6वीत जाईपर्यंत त्याच्या 5 शाळा चेंज झालेल्या आहेत. सो स्टेबिलिटी इज अ बिग इश्यू. आज जो मला एक सायकोलॉजिकल कम्फर्ट आहे की 10 वर्ष एका शाळेत काढली, 5 वर्ष एका कॉलेजमध्ये काढली, मित्र असणं, नातेवाईक जवळ असणं, ते तुम्हाला कामी येऊन देत अथवा नको येऊन देत, बट तुम्ही तुमच्या लोकांमध्ये असता. माझे आईवडीलही म्हातारे होत होते. कम्फर्ट म्हणजे तुम्हाला एक छोटं उदाहरण, मी अमेरिकेत गेलो तेव्हा वॉशिंग्टन DC मध्येच होतो. माझा तेव्हाचा कॉलेजमधला मित्र न्यू जर्सीला होता. तर त्याच्या घरी जायचं आणि त्याची बायको म्हणजे माझ्या बहिणीची क्लासमेट. तर मी त्याला म्हटलं अरे शुक्रवारी माझा दिवस संपल्यावर तू मला सांग, मी ट्रेन पकडून येतो, तू मला पिकअप करायला रेल्वे स्टेशनला. तो म्हणाला नाही रे मी येतो तुला न्यायला येतो. म्हटलं ठीक आहे. हा रात्री 9 वाजता उगवला. मी 4 पासून वाट बघतोय. मग गाडीत बसलो. वॉशिंग्टन DC टू न्यू जर्सी हे अंतर मुंबई कोल्हापूर एवढं आहे. अर्थात ते तुम्ही 3-1 तासात कव्हर करता तिकडे. आणि मी त्याला म्हटलं अरे लेका इतका वेळ फुकट घालवलास तिकडनं इकडे येण्यात 3 तास आणि आता आपण जातोय. त्याच्याऐवजी मला सांगितलं असतंच तर मी आलो असतो ट्रेनने. मला त्याने सांगितलं ना बे पार्ला से इधर तक आ गया वॉशिंग्टन DC तक, मैं जर्सी से वॉशिंग्टन नहीं आ सकता क्या. तर हा जो एक कम्फर्ट आहे तो कम्फर्ट आपल्या सगळ्यांना लागतो. तो आमच्या मुलाला नव्हता, म्हणजे त्याला तेवढं कळतही नव्हतं तेव्हा, पण वी फेल्ट दॅट इज अ नीड. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्मीमध्ये कॅश फ्लो फार कमी आहे. मी जेव्हा माझ्या शाळा कॉलेजमधले मित्र बघितले जे माझ्यापेक्षा गाढ होते, ते AC ऑफिसमध्ये बसतात आणि चांगला पगार घेतात आणि दररोज संध्याकाळी बायकोबरोबर कुठेही पिक्चरला किंवा भाजी आणायला जाऊ शकतो. 93 ते 2008 म्हणजे मी आर्मी सोडली आणि माझं लग्न झालं, हा मधला कालावधी. 15 वर्षापैकी 4.5 वर्ष मी आणि माझी बायको एकमेकांपासून दूर राहिलेलो. नो दॅट इज डिफिकल्ट.
नॉट ओनली डिफिकल्ट अदरवाईज, पण ती बाई आर्मी ऑफिसरची बायको सगळ्या त्रासाला एकटीने तोंड देत असते. तिचं मूल आजारी पडलं तर नवरा बरोबर नसतो, डॉक्टरकडे जायचं असेल तर तिला स्वतःला गाडी चालवावी लागते. सो ह्या ज्या सगळ्यांचा विचार करून म्हटलं चलो लेट्स गो टू सिव्हिल अँड अर्न मनी. ह्याच्यामध्ये मला आर्मीनी मणिपूरमध्ये असताना ब्रह्मदेशाने पाठवलेलं, तिकडे राहून आलो. त्याच्यानंतर इस्रायल डिफेन्स फोर्सेसवाले भारतात आलेले, ते आमच्याचसारखं काम करत होते. म्हणून माझी या जातीचा मिळो आम्हा कोणी, त्या माझ्या जातीचे होते इंटेलिजन्सवाले, त्यांच्याबरोबर दिवस काढले. सो हाऊ वॉज दॅट. तर जेव्हा आम्ही परत जातो, बिकानेरला आत्ता गेलेलो डिसेंबरमध्ये युनिटमध्ये, आणि दर्शन सिंग किंवा राम अवतार सारखे लोक मला भेटतात की कोण पंजाबमध्ये, कोण हाथरस जिल्ह्यामध्ये आहे, आणि ते मिठी मारतात आणि ते म्हणतात ओ साहब बड्डे अच्छे दिन निकले. आय थिंक दॅट वॉज वर्थ इट. सो दॅट वॉज माय जर्नी. त्या युद्धात जे वेटरन्स नंतर आले आणि त्यांची जी मानसिक आणि सगळी जी दुरवस्था झाली, किंवा तिथल्या जे अमेरिकेत स्त्रियांनी आणि मुलींनी मोर्चे काढून केनेडीला युद्ध थांबवायला लागले. आता हे जे लढत होते तेव्हा त्यांना कुठेतरी आपल्या शासनकर्त्यांचं चुकतंय असं त्या मिलिटरीच्या लोकांना वाटलं. असं आल्यानंतर राष्ट्रप्रेम आणि सत्सद विवेक बुद्धी याच्यात तुम्ही काय करता? ही हात प्रश्न पडले. आणि तुम्ही जर त्यातलं रूपक बघाल तर धर्मराज मोठा, लिगली राईट, स्टॅट्युटरी राईट. भीम ताकदीने मोठा, मग तो ब्युरोक्रॅट असेल, भांडवलशाह असेल. नकुल सहदेव धाकटे म्हणजे आपण असं म्हणू प्रोलेटरिएट, आम आदमी, आणि अर्जुना मध्यम आमच्यासारखा. त्यामुळे तो नेहमी संभ्रमात असतो करावं की न करावं. आणि मी महाभारतापासून का विषय सुरू करतोय, कारण मी अमेरिकेत असताना एकदा मला हा प्रश्न भर वर्गात विचारण्यात आला. कारण मी 2001 मध्ये गेलेलो आणि 98 मध्ये कारगिल झालेलं. एका अमेरिकन ऑफिसरने मला प्रश्न विचारला. 18 अमेरिकन होते आणि 18 आम्ही वेगवेगळ्या 18 देशांचे लोक होतो वर्गात, 36 लोक होते. त्यांनी विचारलं 98 मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानी तुमच्या देशात आलेले, म्हणजे एन्क्रोचमेंट होती ती, आणि तुम्ही ती काढताना स्वतःचे जवळपास 47 ऑफिसर्स आमचे मारले गेले आणि जवळपास 750 लोक. तर म्हणे तुमच्या सरकारला तुमच्या आयुष्याची काही किंमतच नाहीये कारण तुमची लोकसंख्या खूप जास्ती आहे. इज दॅट सो रायकर? नाउ आय वॉज नॉट शैलेश रायकर देर. आय वॉज मेजर शैलेश रायकर ऑफ इंडियन आर्मी देर. मी त्याला उत्तर दिलं लेट्स फाईट ऑन स्टॅट्स, BSc स्टॅट, लेट्स फाईट ऑन स्टॅट्स. व्हिएतनामच्या युद्धात तुमचे 55,000 लोक मारले गेले, 20,000 मिसिंग आहेत. सॉरी 55 मारले गेले, 75 मिसिंग आणि मेम्ड आहे. कोरिया युद्धात तुमचे 35,000 मारले गेले. तुमची लोकसंख्या आमच्या 1/6 आहे. तुमच्या सरकारला तर तुमची काहीच पडलेली दिसत नाहीये. माझी जर तुम्ही टोटल कॅज्युअलिटी घेतलीत 47, 62, 65, 71, श्रीलंका 86, 89 आणि 98 कारगिल, तर ही सगळी मिळून 20,000च्या वरती नाही. सो हाऊ डू यू ग्रेड दॅट? टू आन्सर यू व्हाय वी डू व्हॉट वी डिड, इंडिया इज प्रीडॉमिनंटली हिंदू कल्चर. आय एम युझिंग वर्ड हिंदू कल्चर. जिथे आम्हाला असं सांगितलं जातं हतो वा प्राप्तसी स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम, म्हणजे मी आयुष्यात कितीही पाप केली तरी रणांगणात जर मी मारला गेलो तर मी स्वर्गात जाणार आहे. जगलो तर काय मेडल मिळणारच आहे. त्यामुळे वी डोंट क्वेश्चन आवर गव्हर्नमेंट, वी जस्ट गो डू आवर ड्युटी अँड डाय. त्यामुळे सत्सद विवेक बुद्धीची टोचणी आम्हाला सेकंड लेफ्टनंट असतानाही आम्हाला होती की श्रीलंकेत आपण जे करत होतो ते मूर्खपणा होता. पण आय एम प्राऊड, 4 of my course mates within first 1 year of service they got killed in Sri Lanka. We feel bad. आम्ही आता जून 2017 मध्ये डेहराडूनला भेटतोय कारण 30 वर्ष सर्व्हिसची कंप्लीट झाली. बरेच सर्व्हिसमध्ये आहेत, बरेच बाहेर आहेत.
So our first point on agenda is that going back to Indian Military Academy and pay obeisance to our departed coursemates. त्यामुळे हे द्वंद्व मनातलं प्रत्येक सैनिकाच्या ह्याच्यात असतं. फक्त भारतात का होत नाही अमेरिकेसारखं, मी तर म्हणेन हे सेमच कारण आहे. भारतात सरकार विरुद्ध क्रांती का होत नाही 125 कोटी लोकांची? कारण आपला तत्वज्ञानाचा आणि धर्माचा पाया इतका पक्का आहे की वी ऑलवेज बिलीव्ह इन आफ्टर लाईफ. सो मेनी ऑफ द टाइम्स वी फील फ्रस्ट्रेटेड, बट आर्स इज नॉट टू आस्क द क्वेश्चन व्हाय, बट जस्ट टू डू योर ड्युटी अँड डाय. आय बिलीव्ह युअर दॅट सॅटिस्फाईज. हे द्वंद्व नेहमीच मनात चालू असतं. थँक्यू सर.